कृष्णं वन्दे पृथासुतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्तं राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवे प्रणमाम्य हरि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोला भागवत पुराण पुरुषोत्तमाय नमो वेदव्यास पराशर वाल्मीकि शुकचरण कमलेभ्यो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। बाके बिहारी लाल की जय। राधा रानी की जय। श्रीमद् भागवत पुराण की जय। श्री शुकदेव भगवान की जय। राधे राधे श्याम राधे श्याम राधे। अधिक मासाच्या निमित्ताने तुमच्या कौटुंबिक स्वरूपातलं आणि घरगुती वातावरणामधलं हे श्रीमद भागवत कथेचं आयोजन आणि या भागवत कथा श्रवणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सगळे कुटुंबी
आणि लाईव्ह बघणारे, यांच्यामध्ये माझे नातेवाईक, माझे मित्र मंडळी, या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यांना या व्यासपीठावरून प्रणाम. राधे राधे, श्याम राधे, श्याम राधे. श्रीमद भागवत कथा साक्षात भगवंताच्या मुखारविंदातून जे पुराण बाहेर निघालं चतुश्लोकी श्लोकामध्ये, अशी भगवंताची वाणी असलेलं हे श्रीमद भागवत कथा पुराण कलियुगामधील मनुष्य प्राण्यांच्या उद्धारासाठी एकमेव सरळ आणि सोपा मार्ग, सोपा उपाय म्हणून याची गणना शास्त्रांनी नमूद केलेली आहे. खूप सुंदर या भागवताच्या कथा, प्रत्येक कथा काहीतरी जीवनाचं मूल्य आपल्याला सांगून जाते. आणि सुमारे 10-11 दिवसापासून या कथेचं आम्ही या ठिकाणी घरगुती स्वरूपातलं हे आयोजन केलं आणि 18 तारखेपासून तर आजपर्यंत ईश्वराच्या कृपा प्रसादाने निर्विघ्नपणे, यशस्वीपणे ही कथा आपण श्रवण करत आहात. आपल्या जीवनाच्या ह्या पटलावर हे जे 11 दिवस आपण जे भागवत श्रवण केलं ना, निश्चित हे 11 दिवस आपल्या जीवनाच्या कल्याणाला योग्य दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे भागवताचं महात्म्य आहे. आजचा 11वा दिवस या भागवताचा. काल 10व्या दिवशी आपण श्रीकृष्णाच्या रासलीलाचं वर्णन बघितलं, ज्याच्यासाठी भगवंताने अवतार घेतला, कंसवध. त्या कंसाचा वधाचं आपण चरित्र श्रवण केलं. त्याच्यानंतर देवाचं लग्न लागलं, रुक्मिणी स्वयंवर. त्याच्यानंतर समंतक मणीचा भगवंतावर आलेला चोरीचा आळ तो भगवंताने कशा पद्धतीने दूर केला आणि जामवंतीशी केलेला विवाह. 8 राण्यांपैकी 2 राण्यांचा कालपर्यंत आपण विवाहाचं चरित्र या ठिकाणी श्रवण केलं. याच्यानंतर आजच्या कथेमध्ये आपल्याला एकदा श्रीकृष्ण पांडवांना भेटण्याच्या निमित्ताने हस्तिनापुरामध्ये गेले आणि थोडे दिवस तिथे राहिले. इंद्रप्रस्थाला गेले, हस्तिनापुराला नाही. त्यावेळेला इंद्रप्रस्थ त्यांच्यासाठी तयार झालेलं होतं. तिथे अर्जुनाबरोबर एके दिवशी शिकारीच्या निमित्ताने गेला असता अर्जुन पाणी पिण्याच्या निमित्ताने एका नदीच्या काठावर गेले. तिथे त्यांनी एक स्त्रीला बघितलं आणि तिला विचारलं अर्जुनाने की म्हणे, बाई तू कोण आहेस? इथे एकटी दुकटी एवढ्या रानावनामध्ये काय बसलेली आहे? त्यावेळेला तिने सांगितलं की मी तप करत आहे. म्हणजे कशासाठी? म्हणजे भगवान श्रीकृष्ण मला स्वामी व्हावेत, माझे पती व्हावेत आणि त्यांच्या प्राप्तीसाठी मी या ठिकाणी तप करत आहे. म्हणजे तुझा परिचय? म्हणे मी सूर्यदेवाची कन्या आहे, माझं नाव आहे कालिंदी. काय सांगितलं? कालिंदी. अर्जुनाला खूप आनंद झाला की भगवंतावर प्रेम करणारी ही कालिंदी, भगवंताची आपण भेट घालून दिली पाहिजे. आणि म्हणून मग तिला सोबत घेऊन आले आणि भगवंताची भेट घालून दिली. भगवंताला तिने विनंती केली, प्रभू तुम्ही प्राप्त व्हावे म्हणून मी तपश्चर्या करीत असताना अर्जुन मला घेऊन आला. आपल्या दर्शनाने मी कृतकृतार्थ झाली. आपण माझं पाणी ग्रहण करावं आणि माझ्या जीवनाचं कल्याण करावं. भगवान श्रीकृष्णाने आश्वासन दिलं की ठीक आहे, मी जेव्हा द्वारकेला जाईल त्यावेळेला यथाविधी मी तुझ्याशी विवाह करेन. आणि मग जेव्हा द्वारकेला गेले त्यावेळेला त्यांनी तिसरा जो विवाह केला विधिवत, तो या कालिंदीशी. आलं लक्षात? त्याच्यानंतर कालिंदीचं पाणी ग्रहण केल्यानंतर अवंती देशाचा राजा विंद
आणि अनुमिंद हे भगवान श्रीकृष्णाचे आते भाऊ. आलं का लक्षात? श्रीकृष्णाची जी आत्या होती वसुदेवाची बहीण राजादी देवी, मी तुम्हाला त्या दिवशी 5-6 नावं सांगितली. तिची कन्या होती मित्रविंदा. तिने स्वयंवराचं आयोजन केलं. त्या स्वयंवरामध्ये भगवंताने स्वतःच्या सामर्थ्यावर त्या स्वयंवरामध्ये तिला जिंकून घेतलं आणि 4थी पट्ट राणी म्हणून त्या मित्रविंदाशी त्यांनी पाणी ग्रहण केलं. मोठ्या थाटामाटामध्ये विवाह झाला. मित्रविंदाचं पाणी ग्रहण झाल्यानंतर काही दिवसांनी कोसल देवा देशाचा राजा नग्नजित याची सत्या नावाची एक कन्या होती. तिने स्वयंवराचं त्या ठिकाणी आयोजन केलं. तिने सांगितलं की एकाच वेळी माजलेल्या 7 बैलांच्या नाकामध्ये जो व्यसन घालेल अशा शूर पुरुषाशी मी विवाहबद्ध होईल. भगवान श्रीकृष्ण तिथे गेले आणि 7 वेगवेगळी रूपं घेतली आणि प्रत्येक बैलाच्या नाकामध्ये व्यसन घातलं आणि व्यसन घालून त्या सत्याला त्यांनी प्राप्त करून घेतलं. आणि मग द्वारकेमध्ये येऊन ती 6वी पट्ट राणीचं त्यांनी पाणी ग्रहण केलं. बरोबर. त्याच्यानंतर कैकई देशाची पुन्हा श्रीकृष्ण, लक्षात ठेवा कितवी झाली? बरोबर. आता 6वी. आता 6वी सत्याचं पाणी ग्रहण झाल्यानंतर कैकई देशाची श्रीकृष्णाची आत्या, 5 आत्या होत्या ना, एक राजादी देवी आणि त्याच्यातली, आणि ही जी होती श्रुती कीर्ती नावाची कन्या आत्या, बर का, तिची कन्या होती. तिचं नाव होतं भद्रा. काय नाव होतं? भद्रा. या भद्राशी त्यांनी पाणी ग्रहण केलं. त्याच्यानंतर मंद्र देशाच्या राजाची कन्या, बर का, तिचं नाव होतं लक्ष्मणा. आलं का लक्षात? त्या लक्ष्मणाशी त्यांनी विवाहबद्ध केला. अशा त्या 7 आणि रुक्मिणी 8, अशा 8 पट्टराण्या झाल्या. आणि त्याच्यानंतर प्रत्येकीला स्वतंत्र महल. त्या द्वारका नगरीमध्ये सोन्याची नगरी होती. प्रत्येकासाठी स्वतंत्र महल आणि प्रत्येकासाठी त्या ठिकाणी सगळ्या सुख सुविधा भगवंताने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी भौमासूर नावाचा जो राक्षस होता, दैत्य, त्याने समाजातल्या ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरण्या मुली 16,100 यांचं अपहरण करून तो प्राग ज्योतिषपूर या ठिकाणी त्यांना घेऊन गेला आणि तिथे त्यांना डांबून ठेवलं. हे भगवंताला माहित पडलं की भौमासुराने अशा पद्धतीने निरपराध अशा 16,100 कुमारिकांचं त्या ठिकाणी अपहरण करून बंदिवासात टाकलेले. भगवंत ज्योतिषा प्राग ज्योतिषपुरा इथे जाऊन त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याच्या तावडीतून 16,100 त्या कुमारिकांना मुक्त केलं, सोडवलं. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता मुक्त झालेले आहेत, तुम्ही आपापल्या घरी जा. त्यावेळेला भगवंतांना त्या कुमारिकांनी विनंती केली, म्हणे प्रभू, हिंदू धर्मशास्त्राच्या नियमानुसार एखादी स्त्री जर परक्या घरी बरेच दिवस राहिली असेल तर तिचं विवाह होत, तिला समाज स्वीकारत नाही. आम्ही 16,100 कन्या कुवारपणातच इतके दिवस याने आम्हाला डांबून ठेवलं, आम्हाला जग स्वीकारणार नाही, आमचं कसं व्हायचं जीवनाचं? त्यांची ती कळकळीची विनंती भगवंताने ऐकली. त्यांना त्यांच्याबद्दल दया आली आणि त्यांना सुद्धा भगवंताने स्वतःचं स्वामित्व दिलं आणि त्या 16,100 कुमारिकांचं सुद्धा भगवंताने पाणी ग्रहण केलं आणि त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र महाल. अशा भगवंताच्या 16,108 राण्या, त्याच्यातल्या 8 ज्या होत्या त्या विधिवतपणे पाणी ग्रहण केलेल्या होत्या आणि बाकीच्यांचा त्यांनी केला होता स्वीकार. आणि अशा पद्धतीने त्या द्वारकेमध्ये
प्रत्येकाच्या भेटीला भगवंत एकाच वेळेला 16,108 राण्यांना एकाच वेळेला प्रत्येकीला स्वतंत्रपणे भेटत होते. ही भगवंताची किमया होती. एकदा पांडवांचे मोठे बंधू युधिष्ठिर यांनी यज्ञाचं आयोजन केलं. भगवंताला बोलवलं. भगवंतानं सांगितलं की देवा, आम्हाला यज्ञाचं आयोजन करायचं आहे, राजसूय यज्ञाचं आयोजन करायचंय, तर तुमची परवानगी असेल तर आम्ही करावं का? भगवंताने सांगितलं की याच्याशिवाय चांगला दुसरा कुठलाच उपाय नाही. युधिष्ठिरा, तू धर्मराजा आहे, तू हा राजसूय यज्ञ कर. चारही भावांना चारही दिशेला पाठव. प्रत्येकाने 4 दिशाला जायचं. तिथे जे जे राजे असतील त्यांना हरवायचं, त्यांचं सगळं राज्य प्राप्त करायचं, ते सगळं धन द्रव्य सगळं घेऊन यायचं. म्हणजे तुम्ही अजिंक्य झाला म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने राजसूय यज्ञ करता येतो की ज्याने सगळीकडे विजय प्राप्त केलेला आहे असा जो राजा असतो त्या राजाला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार असतो. आणि म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार भीमाला पूर्वेकडे पाठवलं, नकुलाला पश्चिमेकडे पाठवलं, सहदेवाला दक्षिणेकडे पाठवलं आणि अर्जुनाला उत्तरेकडे पाठवलं. सर्व राज्य तो ज्या पद्धतीने ज्या दिशेकडे पाठवलं होतं तिथल्या दिशेकडे असलेले सर्व राज्य वैभव त्या राजाशी त्यांनी युद्ध करून त्यांना हरवलं आणि त्यांना हरवून पराजित करून विजय प्राप्त करून ते सगळं धनद्रव्य त्या राजाचं घेऊन पुन्हा आपापल्या घरी ते आलेले आहेत. पण एक जो होता तो म्हणजे जरासंध, तो अजेय होता. त्याला कोणीच हारू शकत नव्हतं. त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो पुन्हा जिवंत व्हायचा. सगळे राजे त्यांनी सगळ्या राज्यांना जिंकलं, पण जरासंधाला काही कुणाकडे जिंकलं जात नव्हतं. ते एकच शल्य बाकी होतं आणि जोपर्यंत तो जिंकला जात नाही तोपर्यंत राजसूय यज्ञाचं आयोजन होत. कोणीतरी एक बाकी आहे ना. पूर्ण त्या पृथ्वीवर अजिंक्य असा कोणी असेल तर तो फक्त, आणि तो होता कंसाचा सासरा. भगवंताने स्वतः त्याची 17 वेळा युद्ध केलं, पण तो मरणार नव्हता म्हणून त्याला सोडून दिलं त्यांनी. जरासंध जो होता हा मरणारा नव्हता. त्याची मरण्याची जी भूमिका होती, तो कसा मारला जाईल याची भूमिका फक्त भगवंतालाच माहिती होतं. पण तरी सुद्धा त्यांनी जीवदान दिलं. का दिलं? की कुठल्याही गोष्टीला एक वेळ यावा लागतो. वेळ काळ आल्याशिवाय कुठली घटना घडत नाही. म्हणून इकडे त्याला आता कसं काय जिंकायचं म्हणून भगवंताने त्या धर्मराजाला सांगितलं एकच उपाय आहे. तो ब्राह्मणांना चांगल्या प्रकारे मानतो. जरासंध ब्राह्मणासाठी तो काहीही करायला तयार होतो. आपण असं करू, मी, भीम आणि अर्जुन आम्ही तिघे ब्राह्मणाच्या वेशात त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडे आम्ही याचना करतो, भिक्षा मागतो आणि भिक्षेमध्ये त्याच्याकडनं आम्ही गदा युद्धाचं मागणी करतो. गेले सगळे ब्राह्मणाच्या वेशामध्ये जरासंधाच्या राजवाड्यात. त्याने पाहिलं ब्राह्मण आलेले आहेत. मोठी आवभगत केली. ब्राह्मण भक्त होता तो. आवभगत केली. त्यांना चांगल्याची पूजा अर्चा वगैरे केली, आदर सत्कार केला आणि मग विचारणा केली की म्हणे ब्राह्मण हो, विप्र हो, आपलं येण्याचं प्रयोजन सांग. त्यावेळेला त्याने सांगितलं की आम्ही खूप दुरून आलेलो आहोत, आम्ही तिघेही ब्राह्मण आहोत. जरासंध फार चाणाक्ष होता. तो त्यांचे ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, त्यांचा हात, त्यांची देहबोली, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, देहबोली, त्यांच्या हाताकडे, त्यांच्या मनगटाकडे, त्यांच्या बोटाकडे तो बारीक नजरेने पाहत होता. त्याला कुठेतरी शंका गेली. हे सांगतात की आम्ही ब्राह्मण दूर देशातून आलो, आम्हाला काहीतरी पाहिजे, हे मागणी करतायत. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे हे सांगण्यापूर्वीच भगवंताने सांगितलं की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही जे मागू ते द्याल. म्हणजे मी ब्राह्मणाला देतो. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे आम्ही मागू ते द्याल. म्हणजे देऊ. तो पण त्याने बरोबर हेरून ठेवलं. अरे, धनुष्य
चालवून चालून यांच्या हाताला यांच्या बोटाला पळलेले वळ. क्षत्रिय असल्यानंतर त्यांची शरीर यष्टी, त्यांच्या बाहू भुजा हे काही सर्वसामान्य ब्राह्मण असू शकत नाही हे त्यानं ओळखलं. तरी सुद्धा ब्राह्मण म्हणून जे आलेले आहेत त्यांची मागणी काय तर बघू तर खरी. म्हणे तुला आमच्याशी युद्ध करावं लागेल. जेव्हा ब्राह्मणांना विचारलं त्याने तुम्हाला काय अभिप्रेत आहे, काय मागणी आहे तुमची, त्यावेळेला यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याशी युद्ध करायचं आहे. म्हणे मी तयार आहे, मी तुमच्याशी तिघांशी युद्ध करायला तयार आहे. म्हणे मग बोल कोणाशी युद्ध करायचं. खरं तर पाहायला गेलं म्हणे तुम्ही म्हणतात की तुम्ही ब्राह्मण आहात, पण मी चांगल्या प्रकारे ब्राह्मणाला ओळखतो, क्षत्रियांना ओळखतो. तुम्ही ब्राह्मण नाहीत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही क्षत्रिय आहात. जर तुम्हाला माझ्याशी युद्धच करायचं तर तुम्ही डायरेक्ट बोला ना. ब्राह्मणाच्या वेशात येऊन येण्याचं हे कारण नव्हतं. आणि म्हणे कृष्णा तुझ्याशी मी 17 वेळा युद्ध केलेलं आहे, तू पळ कुठे आहे. रणछोड तेव्हापासून नाव पडलं त्यांना. ज्याच्यापासून आपल्याला जीवदान मिळत होतं हे गेलं तू विसरून. तो म्हणे मला तू घाबरून पळून जायचा, तू रणछोड आहे. जो रणांगण सोडून पळून जातो त्याला म्हणतात रणछोड. आणि तेव्हापासून भगवंताला रणछोड हे नाव पडलेलं आहे. आलं का लक्षात. तू पळ कुठे आहे म्हणे कृष्णा, तुझ्याशी नाही युद्ध करू शकत. दुसरा हा जो आहे ना अर्जुन, हा अर्जुन तर माझ्या बरोबरीचा नाही. मी तुमच्याशी युद्ध करायला तयार, पण एकाच व्यक्तीशी युद्ध करायला हा जो भीम आहे म्हणे, हा भीमच माझ्या तोला मोलाचा आहे. बोला याच्याशी मी युद्ध करायला तयार. केव्हा सुरुवात करायची. म्हणजे गदा युद्ध. अरे गदा युद्ध म्हणजे केव्हापासून. म्हणजे आजच इथूनच सुरुवात करायची. 2 गदा काढल्या जरासंधाने. एक गदा त्या भीमाजवळ दिली, एक गदा स्वतः घेतली. चला म्हणे रणांगणात. गेले रणांगणामध्ये. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी गदा युद्धाला प्रारंभ झाला. एवढ्या मोठमोठ्या गद्यांचा एकमेकावर होणारा प्रहार, त्या प्रहाराने त्या तांब्या पितळीच्या त्या गदा, त्यांचा आवाज संपूर्ण त्या आसमंतामध्ये दिनादू लागला. आणि अशा पद्धतीने एकावर एक असे वार प्रतिघात, आघात प्रतिघात त्या ठिकाणी असं जवळजवळ दररोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या दोघांनी त्या ठिकाणी गदा युद्ध करावं. 27 दिवस पर्यंत ते युद्ध चाललं. पण ना भीम त्या जरासंधाला हरवू शकत, ना जरासंध त्या भीमाला हरवू शकत. दररोज अशा पद्धतीने सकाळ झाली की पुन्हा युद्धाला सुरुवात, संध्याकाळ झाली की युद्ध थांबायचं. पुन्हा आणखी मित्रमंडळी सारखा तो जरासंध यांना भेटायचा, पुन्हा आणखी मैत्री, पुन्हा सकाळी युद्ध. अशा पद्धतीने 27 दिवस कंटिन्यू ते जरासंधाशी त्या भीमाने गदा युद्ध केलं. 27व्या दिवशी संध्याकाळी आटोपल्यानंतर, युद्ध आटोपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला भीमाने सांगितलं, म्हणजे देवा 27 दिवस झाले, अजूनही जरासंध हारायला तयार. मला अशी पूर्ण खात्री झालेली आहे की हा माझ्याकडनं युद्धामध्ये, गदा युद्धामध्ये हारू शकत. उद्या जाऊ म्हणे आपण पुन्हा युद्धाला, पण माझी पूर्ण खात्री आहे की हा मला शेराला 1.25 शेर आहे, हा माझ्याकडनं हारला जाणार नाही, हा अजिंक्यच राहील. आपल्या यज्ञाचं काय. भगवंताने सांगितलं की ठीक आहे, तू सांगितलं ना तुझ्याकडनं हारत नाही, जिथे कमी तिथे मी. जिथे तुम्हाला तुमच्यावर आपल्यावर जेव्हा संकट येतं आणि त्या संकटाच्या माध्यमातून, दुःखाच्या माध्यमातून जेव्हा मनुष्य प्राणी हतबल होतो, निराश होतो, त्यावेळेला त्याचा जर तुम्ही धावा केला तर तो त्या संकटकाळी, त्या दुःखाच्या वेळेला तुमच्या मदतीला धावून येतो. मात्र त्याच्यासाठी शुद्ध अंतःकरणाने, मोठ्या आर्त अशा पद्धतीने त्याला तुम्ही हाक मारा तर तुमच्या संकटाच्या वेळेला धावून येणार. अशा पद्धतीने ठीक आहे, सांगितलं ना तू की आता माझ्याकडनं हा हरत, उद्या तू चल युद्धाला. मी तुला फक्त ज्या पद्धतीने इशारा करेल, कारण की 2 जणांच्या युद्धामध्ये, त्याला द्वंद्व युद्ध म्हणतो आपण, 2 जणांमध्ये तिसरा मनुष्य बोलू शकत नाही. म्हणून मी फक्त इशारा करेल. काय करेल? इशारा. त्या इशाऱ्याकडे लक्ष दे तू, त्याला कसं मारायचं. भगवंताला माहित होतं की हा कसा मारला गेला पाहिजे, पण जोपर्यंत
आई दूध केव्हा पाजेल? जेव्हा बाळ रडत रडत आईकडे जाईल. आईला काय माहिती याला भूक लागली, बरोबर की नाही? जोपर्यंत भगवंताला कोणी हे सांगत नाही की देवा या संकटापासून मला सोडवा, मी या संकटाने त्रस्त झालेली, तोपर्यंत भगवंत या भानगडीत पडत नाही. आणि तिने पाहिलं की हा कशात गर्भाचा तुकडा दिसतो. पहिला गर्भाचा तुकडा उचलला, पुढे गेली, पुन्हा दुसरा तुकडा सापडला. तिने काय केलं, तिने ते दोघं गर्भाचे तुकडे एकत्र जोडले आणि एकत्र जोडल्यामुळे तो पूर्णाकृती त्या ठिकाणी राक्षस त्या ठिकाणी निर्माण झाला. आलं का तुमच्या लक्षात? तो सांधला होता. काय होता त्याला? सांधलेला होता. दोन गर्भाच्या दोन तुकड्या, एका गर्भाच्या दोन तुकड्याने सांधलेला, म्हणून त्याचं नाव कोणी सांधला? तो जरा नावाच्या राक्षसीने, म्हणून त्याचं नाव जरासंध असं ते पडलं. आणि हे भगवंताला माहित होतं की हा दोन तुकड्यांनी तयार झालेला आहे, याला त्या पद्धतीनेच मारलं तर हा उपयोगाचा. झालं गदायुद्ध सुरू. भगवंत फक्त उभे होते, त्यांना सांगण्याचा बोलण्याचा काहीच अधिकार नसतो, फक्त गंमत बघायची असते. बाकीचे तिघ भाऊ आणि भगवान श्रीकृष्ण फक्त ते युद्ध पाहत होते. भगवंताने हळूच एक गवताची काडी उपटली आणि गवताची काडी उपटून त्या भीमाचं लक्ष जाईल अशा पद्धतीने मधोमध तिला चिरली आणि फेकली. भीमाला काय वाटलं, याला उभं चिरलं म्हणजे हा मरेल. त्याने त्याच पद्धतीने त्याला धारातीर्थी पाडलं. गदायुद्ध करता करता त्याला जमिनीवर पाडलं, एका पायावर पाय दिला आणि दुसरा जो त्याचा पाय होता तो पाय त्याने हातात धरला आणि त्याला असा उभा चिरला. पण फेकताना बर का, इकडचा भाग इकडे फेकला गेला, इकडचा भाग इकडे फेकला गेला. ते काय व्हायचं, फेकले पण ते पुन्हा जुळून यायचे. असं बऱ्याच वेळा झालं. शेवटी भगवंताने पुन्हा त्याला सूचना केली की ती जी काडी होती ती काडी चिरल्यानंतर इकडचा भाग इकडे नको फेकू, इकडचा भाग इकडे फेक विरुद्ध दिशेला, आणि हा इकडचा भाग इकडे फेक. तेव्हा त्याने पुन्हा त्या पद्धतीने त्याला धारातीर्थी पाडलं, त्याला पुन्हा त्या पद्धतीने चिरला. इकडचा भाग इकडे फेकला आणि इकडचा भाग इकडे फेकला. विरुद्ध दिशेला ते दोन भाग झाल्यामुळे तो काही जुळून आला आणि त्या ठिकाणी तो आता प्राण झाला. झालं सगळीकडे पांडवांचं त्या ठिकाणी राज्य प्रस्थापित झालं. आता पांडवांना हरवणारा जगामध्ये कोणी राहिला नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवंताच्या साक्षीने राजसूय यज्ञ मोठ्या थाटामाटामध्ये तो पडला. इथपर्यंतच्या कथा शुकदेव मुनी राजा परीक्षिताला सांगताय. राजा परीक्षित सगळं भागवत श्रवण करत करत ह्या स्टेपला येऊन पोहोचला की मला आज जरी मरण आलं तरी मला काही फरक पडणार नाही. आणि मग त्या परीक्षित राजाने त्या शुकदेव मुनींना सांगितलं, म्हणे प्रभू आपल्या मुखारविंदातून भगवंताचं लीला गायन, भगवंताचं चरित्र, अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर कथा, बोधप्रद कथा, की प्रत्येक कथेच्या माध्यमातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. हे सगळं मी श्रवण करत आहे. मला एक अशी एक इच्छा आहे की आतापर्यंत भगवंताने भक्तांवर केलेलं प्रेम, भगवंताने दुष्टांच्या संहारासाठी घेतलेला अवतार, या सगळ्या कथा मला श्रवण करायला मिळाल्या. माझी अशी एक इच्छा आहे, भगवंत जसं प्रेम करतो तसं भगवंत काही मैत्री वगैरे करतो का? त्या मैत्रीच्या संदर्भात जरी एखादी काही कथा असेल तर तुम्ही कृपा करून मला. त्यावेळेस शुकदेव मुनी सांगता, राजन फार चांगला प्रश्न विचारला. म्हणे अरे भगवंत भक्तावर जितकं प्रेम करतो ना, भगवंत दुष्टाचं जसं निर्दालन करतो ना, तसं भगवंत मैत्री सुद्धा तितक्याच यथासांगपणे निभावतो. म्हणे एक कथा तुला सांगतो. म्हणे सांदीपणी आश्रमामध्ये विद्याभ्यासासाठी जेव्हा 64 दिवस बलराम श्रीकृष्ण होते ना, तर त्यावेळेला एक गरीब सुदाम्या नावाच्या ब्राह्मणाशी भगवंताची मैत्री झाली. आणि जेव्हा विद्याभ्यास आटोपला त्यावेळेला जो तो आपापल्या घरी गेला.
सुदामा नावाचा ब्राह्मण मुळातच दरिद्री, शेवटपर्यंत दरिद्रीच राहिला. मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण मात्र नंतर कंसाच्या वधानंतर द्वारकेचे राजे झाले. द्वारकेचे राजे झाले म्हणजे श्रीकृष्णाची परिस्थिती इतकी मोठी झाली. त्यांचा मित्र असलेला सुदामा मात्र जैसे थे. त्या पिरियड मध्ये त्याचं लग्न झालं. काय त्या लग्नानंतर त्याला मुलं पण झाली आणि मुलं झाल्यानंतर मात्र त्याची परिस्थिती काही बदले ना. सुशीला नावाची पतिव्रता स्त्री, त्या पतिव्रता स्त्रीशी त्याचा विवाह झाला आहे. त्या परिस्थितीमध्ये जे मिळालं ते खायचं. ब्राह्मणाचं कार्य म्हणजे भिक्षुकी, भिक्षा मागायची. गावामध्ये जेवढं कोणी दिलं तेवढ्या त्या पिरियडमध्ये 2-3 मुलं पण होऊन गेली. नवरा बायको ते 2-3 मुलं यांचा परिवार केवळ भिक्षुकीवर अवलंबून होता. कधी भिक्षा मिळायची, कधी भिक्षा मिळत नसायची, कधी अर्धपोटी तर कधी पूर्ण उपाशी. अशा पद्धतीने दारिद्र्य अवस्थेमध्ये त्या नादारीमध्ये तो सुदामा आपल्या बायका मुलांच्या सह जीवन व्यतीत करत होता. आणि त्या पद्धतीने जीवन व्यतीत करत असताना तो अधूनमधून आपल्या बायकोला सांगायचा, अगं सुशीला, तुला काय सांगू, हे जे आपल्याला जी गरिबी प्राप्त झालेली आहे ना, ती आपल्या कर्म धर्म अनुषंगाने आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला ही परिस्थिती प्राप्त झाली. नाही तर तुला सांगू का म्हणे, सांदीपणी आश्रमामध्ये मला साक्षात भगवंताची मैत्री झाली माझी त्यांची. आज माझे जर मित्र जर तू विचारशील तर माझे मित्र भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश आहे. त्यांचं वैभव तुला मी काय सांगू म्हणे. कारण की हे सगळे त्यांचं वैभव, त्यांचा पराक्रम हा कानोकानी त्या सुदामाला कळायचा की हा तो कृष्ण जो सांदीपणी आश्रमामध्ये माझ्याशी मैत्री करत होता. एका ठिकाणी राहत होतो, एका ठिकाणी लाकडं घ्यायला आम्ही जायचो, एका ठिकाणी विद्याभ्यास करायचो, एका ठिकाणी खेळायचो. भगवंत माझ्या सोबत आणि मी भगवंताच्या सोबत राहत असताना आमची मैत्री झाली. तो माझा मित्र द्वारकाधीश झाला ग. काय सांगू, माझा मित्र एवढा मोठा आहे, इतका माझ्यावर प्रेम करतो, एवढी मैत्री त्याची माझी घट्ट होती. तुला काय सांगा, असं बऱ्याच वेळा त्या सुदामाने आपल्या बायको जवळ त्या मित्राचं कौतुक करावं. आणि प्रत्येक वेळेला त्या सुशिलेने आतल्यात मनामध्ये विचार करावा, इतके जर मोठे द्वारकाधीश यांचे मित्र आहेत तर आपल्या स्वामींनी एखाद्या दिवशी तरी तिथे जावं आणि भगवंताला आपली परिस्थिती सांगावी. आपण इतक्या दारिद्र्य अवस्थेमध्ये या ठिकाणी जीवन व्यतीत करत आहोत. आपलं दुःख त्यांनी दूर करण्याच्या संदर्भात जर आपले स्वामी गेले आणि त्यांनी जर आपली अडचण मांडली तिथे, तर ते निश्चितपणे मित्राला सहकार्य करतील. पण मग बोलायचं म्हटलं तर बोलायची सोय नाही. कारण की तो कसा होता, तो सद्गुणी होता, सद्विचारी होता. मिळेल त्या पद्धतीने जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. हे तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे, प्रमाण आहे. जशी स्थिती आहे ना त्या स्थितीमध्ये आपण जगायचं, कुणाला काही मागायचं नाही. दुःख प्राप्त झालं असेल आपल्या प्रारब्धाने, सुख प्राप्त झालं असेल आपल्या प्रारब्धाने, कुणालाही दोष द्यायचा नाही. कुणाकडे भिक्षा पात्र अवलंबणे, जडोजिणे लाजीरवाणे. कुणाकडे हात पसरवणं याच्यापेक्षा मेलेलं बरं. ते जिणं काय जिणं उपयोगाचं, असं लाजीरवाणं जिणं माणसाने जगू नये. जगायचं तर स्वतःच्या हिमतीवर जगायचं, दुसऱ्याच्या भरोश्यावर जगायचं नाही, दुसऱ्याच्या मदतीने जगायचं नाही. मदत केव्हा घ्यायची, मदत केव्हा घ्यायची की आपल्याकडे बरचसं काही व्यवस्थित आहे, जे आपल्याला शक्य नाही. तुमचं जर आभाळच फाटलेलं असेल आणि तुम्ही सांगा की आमच्या आभाळाला ठिगळ द्या, कुठे कुठे ठिगळ देणार कोण, बरोबर की. पूर्ण आभाळ जर तुमचं फाटलेलं असेल परिस्थितीचं, तर डागण्या किंवा ठिगळ लावणारा माणूस किती ठिगळ लावेल. एखाद्या ठिकाणी फाटलेलं असेल तर कोणी ठिगळ लावण्यासाठी
तयार होईल, मदत तुम्हाला करेल. तुमचं जर आभाळच फाटलेले तर तुमचे म्हणजे दररोज मरे त्याला कोण रडे, ही ग्रामीण भाषेमध्ये सांगायला गेलं तर त्याच्या 18 विश्वदारिद्र्य आणि 18 विश्वदारिद्र्यामध्ये आपण किती कुणाला मदत मागितली, त्याने मदत दिली बी तर किती दिवस तो मदत देणार आहे? तेवढ्या मदतीने आपला 18 विश्वदारिद्र्य संपणार आहे का? म्हणून काही कुणाला मागायचं नाही, जे मिळालं त्याच्यावर समाधान माने. एके दिवशी तर अशी मेटाकुटीला येऊन गेली ती सुशीला, नाही म्हणे मी आज आता सांगतेच, ते ऐको का नको ऐको, माझा राग जरी आला ना म्हणे त्यांना तरी मी आज सांगते. आणि मग त्या सुशीलेने त्या सुदामाला सांगितलं, म्हणे स्वामी तुम्ही जरा ऐका ना म्हणे, अहो कालपासून पोरांना खायला अन्न सुद्धा नाही. अहो किती दिवस आपण त्यांना उपाय, आपलं ठीक आहे आपण पाणी पिऊन जीवन जगू, पण लहान लहान लेकरं आहेत त्यांना उपाशी पोटी आपण किती दिवस ठेवणार? 2 दिवसापासून पोरांनी अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाही. थोडस माझं ऐका, मी काय म्हणत नाही, तुम्ही फक्त तिथे जात खरी, मागू नका बाबा. तुम्हाला मागण्याचा कमीपणा वाटत असेल तुम्ही मागू नका. निदान तुमची शरीराची अवस्था बघितल्यानंतर त्या राजाला द्वारकाधीशाला कळेल तुमची सांगण्याची काही गरज. तो जर तुमच्यावर नितांत प्रेम करतो, तो जर तुमचा मित्र आहे तर मित्राने तुम्हाला ओळखलं असेल. इतके दिवस जर तुम्ही एका ठिकाणी होता तर त्याने तुमच्या स्वभावाची पार केली असेल ना. तुम्ही जात खरी, मी असं म्हणत नाही की तुम्ही काही मागा, स्वतःहून जर दिलं तर आणावा, पण तुम्ही एकदा जात खरी, आपली परिस्थिती दाखवा तर खरी, सांगा तर खरी. खूपच सारखं 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 त्या सुदामाला सांगितलं. सुदामाच्या विचारामध्ये कुठेतरी परिवर्तन झालं. चला म्हणे या निमित्ताने आता ही सुशीला मागेच लागलेली आहे, या निमित्ताने भगवंताचं दर्शन तर होईल. इतक्या दिवसानंतर भगवंताची आता पहिल्यांदाच भेट होत आहे. बऱ्याच दिवसापासून आपण वेगळे झालो, काय सांदीपणी आश्रमानंतर कुठे भेट होण्याचं काही कारण नाही. चला आता सुशीला सांगते ना, कदाचित भगवंताच्याच मुखातून सुशीला बोलत असावी, कदाचित भगवंताला आपली भेट घ्यावीशी वाटत असेल म्हणून आपण गेलं पाहिजे. म्हणून सुशीलाच्या विनंतीला मान देऊन सुदामा भगवंताच्या भेटीसाठी द्वारकेला जायला निघाला. म्हणजे अगं सुशीला, आता तू मला पाठवते माझ्या मित्राला भेटायला, पण मग त्याच्यासाठी काही भेट काय? त्याची एवढ्या मोठ्या राजाला आपल्यासारख्या यत्किंचित दारिद्र्याने काय भेट द्यावी? म्हणे स्वामी आपल्याजवळ घरात काय आहे? आपल्या जर घरात काही राहिलं असतं अन्न धान्य किंवा काही देण्यासारखं तर मी तुम्हाला पाठवलं असतं का स्वामी? तुमच्या लक्षात कसं येत नाही? म्हणजे अगं तसं नाही. आपण जेव्हा एवढ्या राजाकडे जातो काय तर, आणि मी माझ्या मित्राकडे जाते तर काहीतरी तुला आपल्याला देणं गरजेचं आहे, काहीतरी भेट. कारण की तू मला मागितल्याशिवाय राहणार, मला त्याचा स्वभाव पूर्ण माहित आहे. काय करावं? सगळे घरातले डबे पाहिले, सगळ्या डब्यामध्ये खळखळाट होता. काय करावं? शेवटी शेजारी पाजाऱ्याकडनं मूठभर पोहे मिळाले. ते मूठभर पोहे आणले आणि एका फाटक्या तुटक्या जीर्ण अशा वस्त्रामध्ये ती पुरचुंडी बांधून त्या सुदाम्याच्या हातात दिली. म्हणजे हे घ्या स्वामी, तुमच्या मित्राला आपल्याजवळ दुसरं देण्यासारखं काहीही नाही. हे शेजारून हे मूठभर पोहे मागून आणलेले आहेत, ते या पुरचुंडीमध्ये बांधून दिले. हे सांभाळून घेऊन जा, हे मात्र रस्त्यात कुठे पाडू नका. हे तिथपर्यंत पोचतील अशा पद्धतीने घेऊन जा आणि ही भेट त्यांना तुम्ही द्या. याच्या पलीकडे तर आपल्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाकडे काय भेट असू शकते? मोठ्या प्रेमाने ते मूठभर पोह्याची ती पुरचुंडी, धड कपडे नाहीत अंगावर. काय सांगावं? सुदामाची परिस्थिती खूपच वाईट परिस्थिती होती. आणि अशा पद्धतीने त्या सुशिलाने बांधून दिलेले ते पोहे घेतले आणि निघाले पायी पायी पायी. डोक्यावर शिरस्त्राण नाही, पायामध्ये पादत्राण नाही, अंगावर फाटके तुटके कपडे, धड कपडे सुद्धा नाहीत. पायी 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 पोरबंदरहून द्वारका मध्ये यायला जवळजवळ 250 किलोमीटरचा प्रवास आहे. किती किलोमीटर? 250 किलोमीटर प्रवास. पोरबंदरला राहायचे सुदाम,
तिथून पायी पायी 250 किलोमीटर चालायचं होतं त्यांना. ते बिचारे मित्राच्या भेटीसाठी निघालेले आहेत. सुदामा भगवंताच्या भेटीत चले चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. गाते जाते मन में हरे कृष्ण रामा, गाते जाते मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. गाते जाते मन में हरे कृष्ण रामा, गाते जाते मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असं भगवंताचं नाम चिंतन करत करत भजन करत करत पायी 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 सकाळपासून निघाला सुदामा. संध्याकाळ होऊन गेली हो. रणरणत्या उन्हामध्ये, पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावर साधं टोपी नाही, डोक्यावर काही शिरस्त्राण नाही. उपाशी तापाशी दिवसभर प्रवास करून 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 संध्याकाळपर्यंत सुदामा त्या भगवंताच्या भेटीसाठी, त्या द्वारकाधीशाच्या भेटीसाठी, त्या मित्राच्या भेटीसाठी त्या द्वारका नगरीच्या मुख्य द्वारापर्यंत येऊन पोहोचला. एवढी मोठी सोन्याची नगरी, 16,100 महाल ज्या नगरीमध्ये आहेत, मोठमोठाले महाल, ती नगरी केवढी असावी. मुख्य द्वारापाशी आलेले आमचे सुदामा, तिथे 2 द्वारपाल त्या ठिकाणी खडा पहारा देत होते. त्या 2 पहारेकरींना, द्वारपालांना पाहिल्यानंतर मध्ये घुसावं की नाही घुसावं हा विचार आमचे सुदामा करीत आहेत. शेवटी जायचंय भगवंताच्या भेटीला ना, काय म्हणतील नाही म्हणतील, याच्या पुढे काय म्हणतील. त्यावेळेला का असं काय फोन वगैरे नव्हता. भाऊ मी तुझ्या अंगणात येऊन बसलेलो आहे, आलो आहे, येतो का खाली, असं काय मोबाईल वगैरे. त्या द्वारकेच्या मुख्य द्वारापाशी आलेला आहे आणि हळूहळू भीत का असेना सुदामा त्या द्वारपालाजवळ गेला. हात जोडून सांगितलं, म्हणजे द्वारपालांनो, मी सुदामा नावाचा ब्राह्मण आहे. मी माझ्या द्वारकाधीशाला भेटायला आलेलो आहे. म्हणजे द्वारकाधीशाला भेटायला, त्याचे एकंदरीत त्याची ती शरीराची रचना, त्याच्या अंगावर धड कपडे नाही, चेहरा म्लान, काय ब्राह्मण असून आंघोळ केली की नाही केली, एका भिकाऱ्यापेक्षा निपत्तर त्याची अवस्था बघितल्यानंतर तो द्वारपाल विचार करायला लागला की हा द्वारकाधीशाला भेटायचं म्हणतोय. म्हणजे द्वारकाधीश असं कुणालाही भेटत नाही. म्हणजे नाही, तुम्ही त्यांना सांगा, माझा निरोप द्या त्यांना, ते माझे मित्र आहे, मला भेटायला कधीच नाही म्हणणार नाही. तुम्ही जात खरी, तुम्ही फक्त एवढं सांगा, द्वारकाधीशा तुमचा मित्र आलेला आहे सुदामा, एवढं जरी तुम्ही सांगितलं तरी ते मला भेटायला बोलवतील. हा असं कुणालाही भेटतं का म्हणे. आणि असं इतका दरिद्री माझ्या द्वारकाधीशाचा मित्र असूच शकत नाही म्हणे. म्हणे अरे माझ्या वेशभूषेकडे नका जाऊ, माझ्या भावनांचा विचार करा. तुम्ही जात खरी, जेव्हा ते नाही म्हणतील ना तेव्हा मी काय तुम्हाला आग्रह करणार नाही, मी इथूनच परत जाईल. पण तुम्ही तिथपर्यंत जात खरी, तुम्ही निरोप द्या. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीबा
पालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा गरीबा गया है, घर पे सुदामा गरीबा गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो गिरने सुदामा गरीब आ गया है, गिरने सुदामा गरीब आ गया है, गिरने सुदामा गरीब आ गया है। द्वारपालांनो माझी विनंती आहे का, तुम्ही तिथपर्यंत जा, माझा निरोप द्या, फक्त एवढं सांगा की तुमचा मित्र आलेला आहे. द्वारपालाने 2-3 वेळा विनंती ऐकली. ना जाणे खरंच जर मित्र असला ना आपण जर परस्पर पाठवून दिलं आणि हे जर द्वारकाधीशाला कळत तर द्वारकाधीश आपली काही खैर ठेवणार. तो द्वारपाल गेला भगवंताकडे आणि सांगितलं म्हणे देवा ज्याच्या डोक्यावर शिरस्त्राण नाही, ज्याच्या पायामध्ये पादत्राण नाही असा कोणी सुदामा नावाचा मित्र आलेला आहे. तो काय सांगतो, ना सर पे है पगड़ी ना तन पे पजामा, ना सर पे है पगड़ी ना तन पे पजामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। मोहन से जाकर एक बार कह दो, मोहन से जाकर एक बार कह दो तुम्हारा सखा पद नसीबा गया है, तुम्हारा सखा पद नसीबा गया है. तिथे गेल्यावर सांगितलं की न सर पे पगडी ना तन पे पदामा असा कोणीतरी एक ब्राह्मण म्हणून सांगतोय म्हणे देवा तो तुमच्या भेटीसाठी आतुर आहे आणि तो म्हणतो की द्वारकाधीश माझे राजे आहेत आणि त्याने त्याचं नाव सुदामा. सुदामा नाव सांगताच सुदामा नाव सांगतात भगवंत नाव ऐकतात तिथून पळत सुटले. सुनते ही दौड़े चले आहे मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुदामा नाव ऐकलं आणि आमचे मोहन आमचे भगवंत पळत पळत पायामध्ये काय पादत्राण आहे का नाही आहे रुक्मिणीच्या पलंगावर बसलेले असताना हा निरोप ऐकला. सुदामाचं नाव ऐकतात आहे त्या परिस्थितीमध्ये पळत 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 भेटायला गेले. तिथे गेल्या गेल्या मोहन से जाकर बर का हा सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. गेल्या गेल्या त्या सुदामाला त्यांनी कडकडून मिठी मारली. सगळे ते द्वारपाल पाहायला लागले. काय भगवंताची मैत्री, काय भगवंताचं प्रेम. वा वा. एक यत्किंचित भिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस त्या माणसाला एका द्वारकाधीशाने आलिंगन द्यावं, कडकडून मिठी मारावी आणि मिठी मारल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळू 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 त्याच्या चालीने चालत 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 त्या रुक्मिणीच्या महालापर्यंत आणलेला आहे. आणल्यानंतर कोणी पाहिलं, रुक्मिणीने. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा,
मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है. आता हे गाणं चालू असताना वाजवणारा जर स्वतंत्र असला तर या प्रसंगाची एवढी मोठी मजा येते, पण इथे गायचं पण वाजवायचं पण आणि तुम्हाला सांगायचं पण ही थोडीशी माझी कसरत होते. तर काही हरकत नाही आहे, त्या परिस्थितीमध्ये आपली भागवत कथा चालू आहे. हा एक आनंदाचा भाग. आणि अशा पद्धतीने जेव्हा तो रुक्मिणीच्या महालामध्ये त्या सुदाम्याला त्या रुक्मिणीने बघितलं, तिला एक प्रकारचा रुक्मिणी को हुआ अचंबा, म्हणजे ती आश्चर्यचकित झाली की माझे स्वामी एवढे द्वारकाधीश आणि कुणाला घेऊन आले, एक किंचित दरिद्री ब्राह्मणाला. त्या सुदामाला घेऊन आमचे भगवंत त्या रुक्मिणीच्या महालामध्ये आलेले आहेत. आणि रुक्मिणीच्या सोबत ज्या शय्येवर विराजमान होतात त्याच बिछाण्यावर, त्याच पलंगावर त्या आपल्या गरीब दारिद्र्य ब्राह्मणाला बसवून तिथे बसल्यानंतर स्वतः मात्र भगवंत जमिनीवर त्याच्या पायाजवळ बसले. मित्राला पलंगावर बसवलं आणि स्वतः भगवंत त्याच्या पायाजवळ बसले. आणि पायाजवळ बसल्यानंतर पायाकडे लक्ष गेलं तर पायी चालून 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 250 किलोमीटरचा प्रवास पायी चालून चालून त्या सुदाम्याच्या पायाला फोड आलेली, मोठमोठाले पायाला फोड आलेली आहेत, कुठे काट टोचलेली आहेत, कुठे जखमा झालेल्या आहेत. त्या मातीने ते भरभटलेले पाय आणि ते पायाला आलेले फोड, त्यांच्या पायामध्ये असलेले काटे, त्याच्यातून निघणारं रक्त, झालेल्या जखमा, हे पाहून आमच्या भगवंताला त्या मित्राची दशा पाहावली गेली नाही. त्यांचे डोळे पाणावले. रुक्मिणीला सांगितलं की माझ्या मित्रासाठी गरम पाण्याचं गंगाळ आण. आणि तोपर्यंत भगवंत त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर, त्या सुदाम्याच्या पायाची स्थिती पाहिल्यानंतर अक्षरशः ढसा रडतायत मित्रासाठी की माझा मित्र अशा अवस्थेमध्ये इथे मला भेटायला आला. म्हणजे जणू काय भगवंताने आपल्या मित्राचे पाय आपल्या अश्रूने धुवायला सुरुवात केली. ही कल्पना मोठी भावपूर्ण अशी ही कल्पना त्या ठिकाणी. ते जर दृश्य आपण प्रत्यक्ष बघितलं तर आपले डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भगवंत प्रेम करतो, मग तो भक्त असो का मित्र असो, किती अंतःकरणापासून भगवंत आपल्यावर प्रेम करतो. आणि अशी भगवंताची ती प्रेम करण्याची पद्धत, सुदाम त्या सुखापासून वंचित नाही राहू शकला. डोळ्यातून निघणारे अश्रू, त्या अश्रूने जणू काही ते अश्रू ते सगळे त्या सुदाम्याच्या पायावर पडत होते. आणि जो काही भगवंत आपल्या अश्रूंनी त्या सुदामाचे पाय धुत होते. तेवढ्या रुक्मिणीने गरम पाणी आणलं. त्या गरम पाण्याने भगवंताने स्वतः आपल्या हाताने त्या सुदाम्याचे पाय धुतले. गरम पाण्याने पाय धुताना कुठेतरी त्या सुदाम्याला जो थकवा आलेला होता चालून चालून, त्या गरम पाण्यामुळे कुठेतरी त्याला बरं वाटलं. मनातल्या मनात विचार करायला लागला की माझ्यासारखा एवढा दडीभद्री माणसाचे हातपाय अशा पद्धतीने मलिन अशा अवस्थेमध्ये माझे पाय माझा भगवंत धुतोय. मनातल्या मनात त्याला लाजही वाटायची, पण काय करणार. भगवंताची कृपा जेव्हा त्याच्यावर व्हायला लागली त्यावेळेला तो आतल्यात सुखावलेला आहे. भगवंताने त्याचे पाय त्या गरम पाण्याने धुतले. आपल्या खांद्यावर असलेला भरजरी शेला, त्या भरजरी शेल्याने ते त्या सुदाम्याचे पाय भगवंताने धुतले. आणि पुसले. गरम पाण्याने धुतलेले पाय. असं काय बोलता बोलता एखादा शब्द मागे पुढे, म्हणून बरं झालं आमची आहेत म्हणून बरं झालं मला एखादा शब्द मी विसरलो तर मला असं कोणीतरी सांगणार पाहिजे. अशा श्रोत्याशिवाय वक्ता काही उपयोगाचा नाही हो. काय बोलण्याच्या ओघामध्ये होते माणसाकडून. तर त्या शेल्याने त्या सुदाम्याचे पाय भगवंत पुसतायत, डोळ्यातून अश्रू वाहतायत. त्याच्यानंतर त्याला उठवलं आणि सांगितलं सैनिकांना की माझ्या मित्रासाठी चांगले कपडे आणा. स्नानगृहामध्ये नेलं, स्नान वगैरे केलं. तोपर्यंत चांगले कपडे, भरजरी कपडे
त्या सुदाम्याला परिधान करायला दिले भगवंताने. आणि मग एका चांगल्या आसनावर त्याला विराजमान केलं. आणि विराजमान केल्यानंतर त्याची यथाविधी भगवंताने पूजा केली, आरती केली. आणि मग त्याच्यासाठी मिष्टान्नाचं भोजन तयार केलं. आणि ते मिष्टान्नाचं भोजन त्या सुदाम्याला स्वतःच्या हाताने भरून आले. मित्रासाठी भगवंताने आपल्या हाताने भोजन भरवण्याचा हा सगळा प्रकार रुक्मिणी माता पाहते. जर माझे स्वामी एका यत्किंचित ब्राह्मणाच्या साठी इतकी सेवा करतायत, तर आपण का करू नये म्हणून माता रुक्मिणी पंखा घेऊन त्या पंख्याने त्या सुदाम्याला वारा घालतायत. काय वर्णावा तो प्रसंग. वा वा, काय सुदाम्याचं भाग्य. भगवंत ज्याची सेवा करतोय, काय किती भाग्यशाली असावा तो सुदामा. जेवण वगैरे व्यवस्थित झालं. रात्री त्या ठिकाणी विसावा म्हणजे विश्रांती घ्यायची होती. आणि मग दोघ जण आपल्या हातामध्ये हात घालून एकाच पलंगावर बसलेले आहेत. मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारतायत. सुदामाला सांगतायत, सुदामा अरे काय बऱ्याच दिवसानंतर भेट नाही मित्रा, कसं काय चालू आहे तुझं, लग्न वगैरे केलं की नाही. म्हणजे हो केलं. मुलं पण आहेत. हो मुलं पण आहेत, फार वस्ताद आहे. म्हणजे काही कळवलं नाही तू, लग्नाला मला बोलवलं नाही. काय बोल प्रभू, मी तर माहिती मी तुम्ही मला कसा आहे, माझी पहिल्यापासून अशी परिस्थिती आहे. म्हणजे सुदामा मला तू काही सांगू नको, मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतोय. अरे सांदीपणी आश्रमात सुद्धा तू कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. आणि तू काय अपेक्षा ठेवणार, मला सगळं माहित आहे. तू माझ्या केवळ प्रेमासाठी मला भेटायला आलेला आहे, मला माहित आहे सुदामा. पण म्हणे अगं तू जर लग्न केलं तर वहिनींना सांगितलं असेल माझ्या संदर्भात. मग म्हणे तुमचं तुम्ही नेहमी सांगतो म्हणे देवा, म्हणून तर तिने पाठवलं म्हणे मला. असं अरे लबाडा, तिने पाठवलं म्हणजे वहिनीने पाठवलं म्हणून तू आला ना, म्हणजे माझी तुला आठवण नव्हती का. म्हणे नाही देवा, तुमची आठवण तर माझ्या अंतःकरणामध्ये सारखी आहे, पण मी अशा पद्धतीने येणं मला नाही शोभत रे म्हणे देवा. बर मग वहिनीने माझ्यासाठी काय पाठवलं. आता ती जी पुरचुंडी होती, जरी नवीन कपडे घातले परिधान केले तरी ती पुरचुंडी बगलीतच होती त्यांची. आता ती बगलीत ती पुरचुंडी भगवंताने पाहिली. म्हणजे माझ्यासाठी काही पाठवलं का वहिनीने. ते असं नको, ते काय म्हणजे बगलीमध्ये काय. अरे म्हणे काय नाही देवा, काय नाही. ते काय, अरे दाखव. काय एवढ्या राजाला एवढ्या द्वारकाधीशाला हे सुदामा पोहे काय द्यावे म्हणून तो थोडासा लाजत होता सुदामा. शेवटी भगवंताने पाहिलं की हा लाजतोय. त्याच्या बगलेमध्ये ती दाबलेली जी पुरचुंडी होती ती भगवंताने ओढून घेतली, तिला उघडली आणि त्याच्यामध्ये काय पाहिलं तर ते पोहे होते. अरे लबाडा, इतके सुंदर माझ्यासाठी भेट वहिनीने पाठवली आणि तू काय लपवत होता म्हणे. म्हणे देवा अहो ही काय तुमच्या लायक भेट आहे का. हे तर म्हणे खरी हीच तर मला भेट पाहिजे. मला जे अंतःकरणाने भाव पूर्ण पद्धतीने काही का देताना तुम्ही फुल द्या, फुलाची पाकळी द्या, काही जो मला देईल काय ती मला गोड असते रे. हे माझ्या वहिनीने पाठवलेले पोहे, याच्या हे तर पोहे मी कधीचे खाल्लेच नाही म्हणे. या राजेशाही थाटामध्ये कुठं खायला मिळतात. दररोज मला पंचपक्वाने खाऊन खाऊन कंटाळा आला सुदामा. माझ्या वहिनीने बघ माझ्यासाठी आवडीचे पोहे पाठवले. त्या पुरचुंडी उघडून एक घासभर पोहे तोंडात टाकले आणि बिटक्या मारीत ते द्वारकाधीश त्या गरीब सुदाम्याचे पोहे खातायत. तेवढ्यात पुन्हा दुसरा घास घेणार भगवंत, तोपर्यंत रुक्मिणी माता आल्या आणि त्यांनी त्यांच्या हातातून ती पोह्याची पुरचुंडी इसरून घेतली. का सगळंच खाऊन टाकाल म्हणे, सगळं या सुदामाला देणार का, बाकीच्या भक्तांना काय देणार म्हणे. तिला माहिती होतं की एक घासभर पोह्याने भगवंत या भक्ताला अशा पद्धतीने वैभव प्राप्त करून देतील की ते त्याला कितीतरी पिढ्या कमी पडणार नाही. आणि जर सगळं देऊन टाकलं तर सगळं ऐश्वर्य फक्त सुदामाला देऊन टाकायचं आणि बाकीच्या भक्तांना काय देणार, संपून टाकतील हे.
म्हणून ती आपली पोह्याची पुरचुंडी त्या मातेने, रुक्मिणी मातेने हिसकून घेतली आणि सांगितले की आता हे बाकीच्यांसाठी ठेवा. आणि मग तिथे त्यांच्या गप्पा वगैरे झालेल्या आहेत. गप्पा वगैरे झाल्यानंतर रात्रभर विश्रांती घेतली. विश्रांती घेतल्यानंतर सकाळी न सांगता प्रामाणिक अशा सुदाम्याने अंगावर दिलेले सगळे कपडे आधीच उतरून ठेवले. आपले जुने कपडे घातले. रात्रभर बसला. म्हणजे तिथे भेट झाल्यानंतर प्रत्यक्ष द्वारकाधीश भेटले. त्यांच्या सोबत जवळ अर्धी रात्रपर्यंत आपण गप्पा गोष्टी केल्या. सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण एका शब्दाने माझी परिस्थिती अशी आहे, मी दडीभद्र आहे, मला माझ्या पोरांना खायला नाही किंवा मला 5 पैसे दे व काही दे. एका 5 पैशाची सुद्धा त्या सुदामाने भगवंताजवळ मागणी केली. हे भगवंताने हे किती निर्लोभी आहे, किती निस्पृह आहे, किती निस्वार्थी माझा मित्र. सकाळी उठल्या उठल्या ते सगळे कपडे काढले, आपले जीर्ण कपडे घातले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता देवा आता मला जाऊ द्या, माझ्या बायको बोला, माझी वाट बघत असते. ठीक आहे. भगवंताने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मेन गेट पर्यंत म्हणजे द्वारका नगरीच्या मुख्य द्वारापर्यंत त्याला सोडवायला आले भगवंत. भगवंताचा निरोप घेतला आणि पुन्हा सुदामा काहीही न घेता पुन्हा पायी 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 आपल्या नगरीपर्यंत. येताना जितका वेळ लागला त्या मानाने जाताना वेळ लागला नाही. भगवंताची किमया जशी काही होती की येताना भले त्रास झाला असेल, पण मला भेटल्यानंतर, कारण की भगवंताला जोपर्यंत आपण भेटत नाही तोपर्यंत अनेक यातना, अनेक दुःख, अनेक अडचणा सहन करून आपल्याला जावं लागतं, तेव्हा भगवंत भेटतो. तो काय सहजासहजी गेलं तुम्ही बाजारात, द्या मला पाव किलो भाजी, तो काय बाजाराचा भाजीपाला नाही. त्याच्यासाठी तुम्ही जितक्या यातना सहन कराल, जितके दुःख सहन कराल, जेवढे संकटावर मात करून तुम्ही त्याला भेटाल, त्याच्यानंतर मात्र तुमचे जे दुःख असतात ते सगळे दुःख कमी होतात. जाताना मात्र भले येताना त्रास झाला असेल, जाताना मात्र भगवंताच्या कृपा प्रसादाने आमच्या सुदामाला काही त्रास झाला नाही. सहज गत्या तो त्या नगरीपर्यंत येऊन पोहोचला. नगरी तसं पाहायला गेलं, पोरबंदर त्याचं जे गाव होतं त्यावेळेला एक खेडगाव होतं. असे सर्वसामान्य घर, याचं पण एक छोटस घर. जेव्हा हा त्या नगरीच्या सीमेपर्यंत पोहोचला तर त्याला एक वेगळीच नगरी त्या ठिकाणी विशाल स्वरूपात पाहायला मिळाली. तो विचार करायला लागला. विचार करत करत त्या नगरीपर्यंत येऊन पोहोचला. तो पाहायला लागला, हे तर आपलं गाव होतं आणि या गावामध्ये एवढं परिवर्तन झालं कसं काय. पुढे गेला. मोठमोठाले बंगले, मोठमोठाले राजवाडे त्या ठिकाणी, वैभव संपन्न असं त्या ठिकाणी ते वातावरण त्याने पाहिलं. आणि आपलं घर शोधत शोधत गेला तर त्याचं घर काही दिसेना. त्या घराच्या ठिकाणी एक सुंदर राजमहाल त्या ठिकाणी होता आणि त्या राजमहालामध्ये सुशीला नावाची त्याची बायको अगदी सोन्या चांदीच्या दागिन्याने नटून थटून भरजरी कपडे घालून त्या ठिकाणी आरतीचं ताट घेऊन त्या द्वाराशी उभी होती. आता माझे स्वामी येतील, त्यांची आरती ओवाळू. त्यांनी भगवंताजवळ मागितलं म्हणून तर एवढं सगळं मिळालं, अशी तिची धारणा. तिच्या अवतीभोवती सगळ्या दास दासिया भरजरी कपडे घालून ते भगवंताच्या आपल्या सुदामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या होत्या. सुदामा असं कावऱ्या बावऱ्या नजरेने गेला. इथेच तर आपलं घर होतं. पाहिलं तर त्याची बायको उभी होती. बायकोने सांगितलं, या स्वामी, अहो मीच सुशीला, हेच आपलं घर. म्हणे आपलं घर आणि तू सुशीला, अगं एवढी कशी काय? सोन्या चांदीच्या दागिन्याने वडवली गेली तू. तू आपल्या धड अंगावर कपडे नव्हते, धड तुझ्या अंगावर साडी नव्हती, पातळ नसताना एवढे सगळे भरजरी कपडे आणि एवढे दाग दागिने मी नाही ओळखू शकलो सुशीला. पण अहो स्वामी, मी तीच आहे. हे बघा आपली मुलं, यांना बघा, मुले भरजरी कपडे, म्हणजे एवढं वैभव. तुम्ही घरात या. दारावरच त्या दरवाजाजवळच त्या सुदामाचं त्या पत्नीने स्वागत केलं, आरती वगैरे केली आणि मग त्यांना ती त्या राजमहालामध्ये
एका सुंदर अशा त्या बिछाण्यावर त्याला बसवलं. तो बिचारा कावऱ्या बावऱ्या नजरेने सगळं पाहत होता. अरे वा, मी तर माझ्या भगवंताजवळ काहीच मागितलं नाही, आणि मग भगवंताची कृपा एवढी कशी काय व्हावी. स्वतःला धन्य 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 मानून घेतलं. मनातल्या मनात भगवंताचे कोटी कोटी आभार मानले. पण देवा, हे सगळं वैभव दिलं ना तुम्हाला, या वैभवामध्ये जर मी रममान झालो, तुम्ही दिलं, मला मान्य आहे. एवढं वैभव तुम्ही मला दिलं. घासभर पोह्याच्या बदल्यात तुम्ही एवढं वैभव मला प्राप्त करून दिलं ना, पण या वैभवामध्ये जर मी रममान झालो तर मी तुम्हाला विसरून जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेल्या वैभवाचा उपभोग माझी बायको आणि माझी मुलं यांनाच करू देईल. मी आहे तसाच राहीन. नाम मात्र तुमच्या चिंतनामध्ये, नाम मात्र तुमच्या निष्काम भक्तीमध्ये मी जीवन व्यतीत करीन. या वैभवाशी मी कधी एकरूप होणार नाही. या वैभवाचा मी कधीही उपभोग घेणार. जे वेळेवर जे मिळेल त्या मिळालेल्या याच्यामध्ये मी समाधानी राहील. पण बाकीचं नाही मिळालं तर चालेल, पण तुमचं नामचिंतन मला जे प्राप्त होणार त्या नामचिंतनामध्ये, त्या प्रेमामध्ये मी माझं जीवन व्यतीत करीन, असा त्याने दृढ निश्चय केला. आणि त्या पद्धतीने त्या वैभवाचा तीळ मात्र उपभोग न घेता सुदाम्याने भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. आणि भगवंताच्या रूपामध्येच शेवटी तो सामावून गेला. आणि अशा पद्धतीने हे सुदामाचं चरित्र शुकदेव मुनी राजा परीक्षिताला सांगत होते. इकडे भगवंताचं जे कार्य होतं ते कार्य संपुष्टात आलेलं होतं. श्रीकृष्णाचं कार्य, देवतागण येऊन गेले, अजून कसे यांचं जर कार्य आटोपलेलं आहे. स्वर्गातले सगळे देवतागण विचार करत होते, कंसाच्या वधासाठी भगवंताने जन्म घेतलेला, यांचं अवतार कार्य पूर्ण झालेलं, म्हणजे येत कसे नाही सगळे देवतागण आले तिथे द्वारकेमध्ये. चला ना म्हणे प्रभू, आता आटोपलं म्हणे तुमचे देव कार्य, आता चला स्वर्गामध्ये तुमचे सगळे वाट बघताय. म्हणे नाही, अजून एक काम बाकी. म्हणे काय? मी ज्या कुळात जन्म घेतला त्याचा माझ्या डोळ्यासमोर जोपर्यंत नाश होत नाही, कारण की ते इतके उन्मत्त आहेत म्हणे माझे यादव वंशी, की मी जर आताच निर्धामाला निघून आलो तर ते जगामध्ये हाहाकार माजवतील, त्यांना थांबवणार कोणी नसेल. म्हणून त्यांना पूर्ण नष्ट केल्याशिवाय माझा अवतार कार्य पूर्ण होणार. मी येईल, पण हे माझं अवतार कार्य बाकी आहे, ते आल्यावर मी झाल्यावर मी येईल म्हणे. सगळे देवतागण चालले गेले. इकडे सर्व ऋषी मुनी, त्या यादव कुळातील काही व्रात्य मुलं होती, मात्र तरणे बांड, आणि त्याच्यामध्ये जांबवतीचा साम नावाचा मुलगा जो होता श्रीकृष्णापासून झालेला, तो एकदम वात्रट होता. तो आणि त्याच्या बरोबरीचे 5-10 मुलं सारखा त्या हैदोस घालायचे त्या द्वारका नगरीमध्ये. आणि सारखं त्या यादव कुळामध्ये जणू काही एक प्रकारे व्रात्यपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. ते सगळे यादव कुळातले जे सगळे माणसं होते ते सगळे उन्मत्त झालेले होते. ते ब्राह्मणांना त्रास द्यायला, ऋषी मुनींना त्रास द्यायला लागले. कारण की राजा आमचा आहे, द्वारकाधीश आमचा आहे. त्या द्वारकाधीशाच्या नावाने जणू काही बाकीच्या लोकांना त्रास देण्याचा त्या यादव कुळातल्या लोकांनी एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्टच घेतलेला होता. ते बिचारे ऋषी मुनी त्रस्त झाले. भगवंताला सांगितलं म्हणे, मग तुमच्या यादव कुळातल्या लोकांकडनं मला अशा अशा पद्धतीने त्रास होतोय. मग भगवंताने त्यांना प्रभास नावाच्या एका अरण्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन राहा. हे जे तुम्हाला त्रास देणारे माझ्या कुळातले हे जे लोक आहेत ना, यांचं पापाचा घडा भरला की हे संपणार आहेत. तुम्ही यांच्या नादी काय लागू नका. प्रभास क्षेत्री तुम्ही जा, एक असं ठिकाण आहे की तिथे तुम्हाला या यादव लोकांचा काही त्रास होणार नाही. ती बिचारे तिथे ऋषीमुनी त्या ठिकाणी राहायला लागले. हे द्वारकेतले व्रात्य मुलं, 8-10 मुलं सहज फिरत फिरत त्या साम नावाच्या पोराला घेऊन गेले आणि त्या ऋषींच्या आश्रमाच्या अवतीभोवती धिंगाणा घालू लागले. बरं, धिंगाणा घालतात त्यांची टिंगलटवाणी करायचा प्रयत्न करायला लागले. त्या साम नावाच्या मुलाला त्यांनी स्त्रीचा, गरोदर स्त्रीचा वेश परिधान केला
आणि त्या गरोदर असलेल्या त्या सांबाला जणू काही त्या ऋषी समोर घेऊन गेले आणि एका ऋषीला विचारलं, म्हणे ऋषी सांगा बरं, म्हणे तुम्ही तपोनिष्ठ आहात, तुम्ही ऋषी मुनी आहात, ही गरोदर स्त्री आहे, हिला मुलगा होईल का मुलगी होईल? आता ते ऋषी मुनी त्यांनी ओळखलं की अरे हे वात्रट मुलं आहेत, हे आपली टिंगल करतायत, आपली मस्करी करतायत. त्या मस्करी करतात म्हणून त्यांनी संतापाच्या भरामध्ये त्या ऋषींनी त्या शाप देऊन टाकला. या गरोदर असलेल्या स्त्रीला मुलगी किंवा मुलगा नाही होणार, मुसळ होईल म्हणे, मुसळ. आणि मुसळ होईल हा शब्द त्या ऋषींच्या तोंडातून निघाला आणि खरंच त्या साम नावाच्या मुलाच्या पोटाला ते मुसळ चिटकून आलं आणि याच मुसळाने तुमचा यादव कुळाचा नाश होईल, शाप देऊन टाकला. ते घाबरले मुलं, ते मुसळ घेऊन आले, सगळेचे सगळे कुठे आले? मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये उग्रसेनाकडे गेले. उग्रसेनानं सांगितलं, म्हणे बाबा अहो काय म्हणे, आम्ही असं त्या प्रभास क्षेत्री गेलो, सॉरी पिंडारक क्षेत्री गेलो आणि तिथे ऋषी मुनींनी अशा प्रकारे आम्हाला शाप दिला. म्हणे तुम्ही कशाला गेले होते तिथे? म्हणजे आम्ही सहज गंमत. अरे ऋषी मुनींची कुठे गंमत करायची असते का म्हणे बाळा? म्हणे मग आता या मुसळाचं काय करायचं? एक काम करा म्हणे, या मुसळाचा बारीक भुगा करा आणि समुद्रात टाकून द्या. त्या सगळ्या भ्रात्य मुलांनी त्या लाकडी मुसळाचा बारीक भुगा केला. त्या मुसळाला लागलेले होते लोखंडी रिंग, ते लोखंडी रिंग आणि तो लाकडाचा भुसा. मुसळ पाहिले तुम्ही? लाकडाचं मुसळ असतं पण त्याला खाली जी रिंग असते ती लोखंडाची असते. हा उखाळ्याची मुसळ. तर त्या लोखंडी रिंग सह तो भुसा, त्या मुसळाचा काय मुखळाचा जो भुसा होता तो भुसा त्या लोखंड हा ना त्याच्या शब्दामध्ये गडबडून जाते. त्या उखळाचा भुसा आणि ती लोखंडी रिंग त्याने समुद्रामध्ये. आता तो लाकडाचा भुसा तो काय समुद्रामध्ये वाहणार आहे का? तो पाण्याच्या प्रवाहाने त्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी येऊन थांबला आणि ते जे लोखंडी कडं होतं ते मात्र समुद्रात पडले. ते समुद्रात पडलेलं ते लोखंडी कडं माशाने गिळलं. माशाने गिळल्यानंतर तोच मासा जरा नावाच्या पारध्याने आपल्या जाळ्यामध्ये पकडला, घरी घेऊन गेला. त्या माशाला कापलं. त्या माशाला कापल्यानंतर त्याच्या पोटामध्ये काय निघालं? ती लोखंडी रिंग. त्याने पाहिलं बरं झालं, या लोखंडी रिंगाचा आपण बाण तयार करू. त्याने ते बाणाचं टोक तयार केलं. बाणाचं टोक लोखंडी असतं आणि त्याला मागे लाकडी काडी असते. अशा पद्धतीने त्याने त्या बाणाचं टोक तयार केलं, राहू दिलं. बघा बरं, लक्षात ठेवा ही घटना. आणि बाकीचे जे ते भुस्याने त्या समुद्र किनाऱ्यावर त्या भुस्याच्या माध्यमातून लवाडी तयार झाल्या. लवाडी नावाची वनस्पती तयार झाली. बघा इकडे भगवंत निजधामाला जाणार ही बातमी त्यांचा परमभक्त असलेल्या उद्धवाला कळलं. इकडे स्थिती कुठपर्यंत आणून पोहोचलेली आहे. बघा बरं, याच्याशी पुढे कथा कनेक्टेड आहे. हे जर तुम्ही विसरला तर ते तुम्हाला समजणार नाही. त्या मुसळाच्या भुशाने लवाडी निर्माण झालेली आहे. लोखंडी रिंग पासून बाण तयार झालेले, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ही कथा इथे थांबलेली आहे. आता भगवंत निजधामाला जाणार हे उद्धवाला माहित पडल्यामुळे उद्धव तिथे भगवंताच्या भेटीसाठी आला आणि भगवंताला सांगितलं, प्रभू तुमचं अवतार कार्य आटोपून तुम्ही निजधामाला निघालात असं मी ऐकलं, म्हणून मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे. हात जोडून बुद्ध विनंती करतो, प्रभू मी एक क्षणभर तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही जर चालले गेला तर मी एकटा कसं काय राहू? मला तुमच्या बरोबर घेऊन चला. एखाद्या लहान्या मुलाने जसा हट्ट करावा तसा त्या उद्धवाने भगवंताजवळ. भगवंताने सांगितलं, येताना मी एकटाच आलेलो आहे, जाताना एकटाच जाणार आहे. तू माझ्या सोबत आलेला नाही, त्याच्यामुळे तुला सोबत नेण्याचं काही कारण. तू माझ्या पश्चात राहा, माझी ध्यान धारणा कर, मैत्रेय ऋषींकडे जा, त्यांच्याकडे माझं ज्ञान आहे. उद्धव
तू पण जा मैत्रिणींकडे. आणि विदुर काका जर भेटले, कारण की त्यावेळेला जेव्हा भगवंत निजधामाला जाण्याची वेळ होती त्यावेळेला विदुर काका कौरव पांडवांच्या युद्धांच्या अगोदर पासूनच तीर्थयात्रेला गेलेले होते. आणि हे भगवंताला हे सगळं फीडबॅक आहे. म्हणजे आधी कथा गळून गेली, नंतर ती डिटेल मध्ये सांगितली जाते, अशी ही कथा आहे. तर ती थोडीशी समजण्याची गोष्ट, समजण्याचा भाग असतो. आणि विदुर काकाला पण सांग, आता 7 दिवसांनी उद्धवा ही द्वारका मी निघालो निजधामाला, की माझ्या पश्चात एका सेकंदाचा सुद्धा उशीर न लावता 7व्या दिवशी ही द्वारका पाण्यामध्ये बुडेल. तर तू एक काम कर, आपल्या धर्माची स्थापना करायची आहे, ज्ञानाची वृद्धी आपल्याला जगाला द्यायची आहे, वृद्धी वाढवायची आहे, म्हणून तू माझ्यासोबत काही येऊ नको. तुझं स्वतःच तू परम कल्याण करून घे. मी सांगतो त्या गोष्टी लक्षात. 7व्या दिवशी ही द्वारका बुडेल एवढं मी तुला सांगतो. त्याच्यामुळे तू इथं थांबून काय करशील? तू जा बद्रिकाश्रमामध्ये. म्हणजे तेव्हा माझ्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी मला काहीतरी ज्ञानाचा उपदेश करा. माझ्या जीवनाचं कल्याण कसं काय होईल? मी तर अजून काय पाहिजे तसं ज्ञान तुमच्याकडनं प्राप्त केलं नाही. मग ज्ञानाच्या 4 गोष्टी त्यांनी उद्धवाला सांगितल्या भगवंताने. आणि सांगितलं की बघ, माणसाला जर आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर गुरुकडनं प्राप्त झालेल्या ज्ञानाशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण होत नाही. म्हणजे मग सद्गुरू मिळणं तर कठीण आहे. म्हणजे मग काय करायचं? जग हे सद्गुरू समजायचं. जगामध्ये प्रत्येक गोष्ट काहीतरी आपल्याला शिकवते, त्यांना गुरु मानायचं आणि त्यांच्याकडनं जे चांगलं आहे ते आपण शिष्य म्हणून प्राप्त करायचं. म्हणजे कसं काय? म्हणजे तुला आठवतं का, गुरुदेव दत्तात्रयाने सुद्धा 24 गुरु केले. म्हणजे गुरुदेव दत्तात्रयाने 24 गुरु केले? म्हणजे हो. म्हणजे कसे काय? म्हणजे एकदा यदुराजांची त्यांची भेट झाली आणि यदुराजांना जेव्हा गुरुदेव दत्तात्रयांनी जे सांगितलं ते मी आता तुला सांगतो. यदुराजांनी जेव्हा गुरु दत्तात्रयांना पाहिलं त्यावेळी यदुराज म्हणाले, म्हणजे देवा तुम्ही दिगंबर अवस्थेमध्ये सारखे फिरत राहता, काही काम करत नाही, धंदे करत नाही आणि लोकांना तुम्ही ज्ञान देता. एवढं ज्ञान तुम्ही कसं काय प्राप्त केलं? त्यावेळेला गुरुदेव दत्तात्रयांनी त्या यदुराजाला जे सांगितलं ते श्रीकृष्ण उद्धवाला सांगत होते. गुरुदेव दत्तात्रयाने सांगितलं, म्हणे देवा राजन, अरे मला जिथे जिथे जे जे ज्ञान मिळालं ते मी मिळवत गेलो, म्हणून मी एवढं ज्ञान संपादन केलं. म्हणजे कसं काय? म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये 24 गुरु केले. म्हणजे कोणकोणते केले? म्हणजे पहिलं केलं गुरु पृथ्वीला गुरु केलं. पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो, परोपकार शिकलो. वाऱ्याला गुरु केलं. वाऱ्यापासून मी कुणाचे गुणदोष बघायचे नाही, सगळ्यांना सारखाच. वारा असा म्हणतो का की दुष्टाला तो वारा लागत नाही, सज्जनाला लागतो, असं काय आहे का? वाऱ्याकडे हे मी शिकलो. आणि एवढं असून अलिप्त आकाशापासून मी विशालता. माणसाचे विचार कसे पाहिजे? ब्रॉड पाहिजे विचार. माणसाचं अंतःकरण कसं पाहिजे? विशाल पाहिजे. हे मी कुणाकडे शिकलो? आकाशाकडे शिकलो. पाण्यापासून मी काय शिकलो? शीतलता शिकलो, पवित्रता शिकलो. अग्नीपासून समानता. अग्नीमध्ये तुम्ही ओलं जाळा का कोरडं जाळा, ती असे म्हणते का की कोरडं मी जाळेल, ओलं जाळणार नाही? तिच्यामध्ये जशी समानता आहे, अग्नीपासून मी समानता शिकलो. चंद्रापासून मी शीतलता शिकलो. सूर्य सगळ्यांना भरभरून ऊन देतो का नाही? सूर्यापासून. आणि एवढं असून कसलीच आसक्ती नाही. सूर्यापासून मी अनासक्ती शिकलो. कबुतरापासून कुटुंबाबद्दलचं नको ते ममत्व. कुटुंबाचे प्रमुख असल्यामुळे कुटुंबाबद्दल तुम्हाला प्रेम निर्माण होणं काही विशेष नाही, पण त्याचं रूपांतर आसक्तीमध्ये किंवा ममत्वामध्ये येता कामा नये. हे कबुतरापासून मी शिकलो. अजगरापासून मिळेल ते खावं, आहे त्या परिस्थितीमध्ये जगावं हे मी शिकलो. समुद्रापासून धीर गंभीर. भरती आली तरी समुद्र, ओहटी आली तरी समुद्र, धीर गंभीरता शिकलो. पतंगापासून विषयापासून दूर राहावं.
पतंगा म्हणजे एखाद्या ज्योतीच्या अवतीभोवती जो पतंगा फिरतो 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 त्याला आकर्षण असतं. त्या ज्योतीचं काय होतं, फिरता फिरता त्या ज्योतीमध्ये तो जळून खाक होतो. काय मिळालं, पतंगापासून लांब राहण्याचं मी शिकलो. मधमाशीकडनं मी हे शिकलो की जास्त आधी संचय करायचा, आपण पोळं तयार करायचं आणि एखादा गुराखी येऊन आणि ते तोडून घेऊन जाईल. एक एक थेंब आपण मधाचे फुलातून एक एक कण जमा करायचा, मध जमा करायचं, साठवायचं आणि त्याचा उपभोग आपण घ्यायचा आणि त्याचा उपभोग म्हणून आपण कमवलेल्या संपत्तीचा उपभोग आपण घेऊन मोकळं व्हायचं. जी सुख आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या सुखाचा उपभोग घेऊन आपण समाधानी राहायला पाहिजे. दुसऱ्यासाठी हे कामात येईल. आपण उपाशी पोटी राहायचं, साचा करायचा आणि तो दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा, अशी वृत्ती आपण करू नये. हे मी मधमाशीकडनं शिकलो. हत्तीपासून स्त्री संग नसावा. काय नसावा, स्त्रीचा संग नसावा, हे हत्तीकडनं शिकलो. हरिणीकडनं वासनेपासून दूर राहावं हे शिकलो. हरिणीचा विचार कसा आहे, तिला जर एखादी मधुर बासरी ऐकायला मिळाली तर त्या मधुर बासरीच्या दिशेने ती, आणि मधुर बासरी मारणारा पारधी असला काय होईल, तुम्हाला तिथे जीवाला मुकावं लागेल. म्हणून मी हरिणीकडनं हे शिकलो की विषय वासनेचं गाणं कधी ऐकायचं नाही. 7वं, मासा, जिभेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोकांचं आयुष्य संपून जातं, तरी शेवटच्या क्षणापर्यंत मरणाकाठी ती तंगडी पाहिजे, त्याला चिकनची तंगडी शेवटच्या क्षणी. अरे आता तरी जिभेचे चोचले तू थांबव. म्हणून मासा काय करतो, मासा पाण्यामध्ये राहत असताना तो काही उपाशी असतो का, नाही. पण वरून जो गाळ टाकतो आपण त्याला पकडण्यासाठी, त्या गाळामध्ये काय असतो, एक विशिष्ट पदार्थ असतो. त्या विशिष्ट पदार्थाची चव घेण्यासाठी तो मासा आहे ते अन्न सोडून देतो आणि त्याची चव घेता घेता तिथे तो त्याच्यात अडकला की तो बाहेर आले की तो संपतो. हे माशाकडनं शिकलं. वेश्येकडनं रात्रभर ती गिरायकांची वाट पाहत शेवटपर्यंत गिरायक येत नाही, तिची आशाची निराशा होते. म्हणून कुठल्या गोष्टीची आपण आशा ठेवायची नाही. कुर नावाचा जो पक्षी आहे त्याच्याकडे वस्तूचा मोह ठेवायचा नाही. कुमारिका ज्या आहेत त्यांच्या बांगड्या खणखण वाजतात, मन विचलित होतो. एकटी बांगडी असली वाजणार का. म्हणून एकांताचा उपभोग आपण घ्यायचा, एकांतामध्ये राहावं. जास्त कोणाच्या संगतीमध्ये राहू नये. कुमारिका मुलींनी हे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं. चिमी मैत्रीण केली, इमी मैत्रीण केली, ती अशी ती तशी, तिच्या सोबत आपण चांगले असूनही आपण बिघडू शकतो. म्हणून कुमारिकापासून मी हे शिकलो. बालकाकडनं त्यांना काय कुणाबद्दल राग नाही, रोष नाही, रागवलं तेवढं पुरतं रडून घ्यायचं, पुन्हा आणखी आजी करत बाबा करत जवळ यायचं. काही त्यांना अपमान झाला तर तेवढा पुरतो त्यांना अपमान वाटतो, नंतर पुन्हा ते विसरून जातं. काही आहे काय किती निरागस. हे बालकाकडनं शिकलो मी. बाण बनवणाऱ्याकडनं, जो बाण बनवतो त्याची एकाग्रता किती आहे, एकाग्रतेने तो बाण बनवतो, त्याची एकाग्रता मी त्याच्याकडनं शिकलो. सापापासून परिस्थिती नाही ना आपली घर घेण्याची, मग उगीच हाय ऑफिस करू नका. दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहा. परिस्थिती आल्यावर तुम्ही भले स्वतःचं घर वगैरे, पण उगीच त्याच्यासाठी स्वतःच्या घराचा अट्टहास करायचा नाही. हे कुणाकडे शिकलो, कोळी. हे जे जाळं बनवलं जातं स्वतःच्या याच्यातून ती जाळं निर्माण करते आणि स्वतःच त्याच्यामध्ये अडकून ती जणू विश्व तसंच आहे. हे तिच्याकडनं मी शिकलो. आणि 24वा जो गुरु होता म्हणे माझा, तो कुंभार माशीकडनं. कुंभार माशीची भूमिका अशी असते बर का, की ती आधी आळी असते बर का. आळी असते, एक भिंगटा तिला सारखा चावतो. तो सारखा चावतो. त्या चावण्यामुळे तिची मानसिकता अशी होऊन जाते की मी सुद्धा आता भिंगटा होईल. अशा वास्तविक ती आळी असते, पण सारखं तिच्यावर त्या भिंगट्याने सारखं आक्रमण केल्यामुळे सारखं चिंतन करून मला दुःख येईल असं त्या दुःखाचं चिंतन करत मनुष्य दुःखी होऊन जात. म्हणून ती कुंभार नावाची माशी
शेवटी आळी असते, पण जेव्हा त्या भिंगटाचं चिंतन करते तर ती सुद्धा हा 24वा मी गुरु केला. आणि अशा पद्धतीने जे जे मला प्राप्त झालेलं आहे ते मी तुला सांगतो, असं यदुराजाला गुरुदेव दत्तात्रयाने सांगितलं. आणि ही सगळी कथा श्रीकृष्णाने त्या उद्धवाला सांगितली. म्हणजे अशा पद्धतीने तू तुझ्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो. जे जे मिळेल, जिथे जिथे जे जे ज्ञान तुला प्राप्त होईल ते ते प्राप्त तू करून घे. आणि तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू स्वतःच आहे, त्याच्यासाठी आणखी कोणी तुला गुरुची आवश्यकता नाही. तू आता बद्रिकाश्रमामध्ये जायचं, विदुर काकांना पण हे सगळं सांगायचं. तिथे जे मैत्रीय ऋषी ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील आणि त्याच्यानंतर तू आपलं जीवन व्यतीत करायचं. मला अंतःकरणामध्ये तू माझं ध्यान करायचं आणि माझ्यामध्ये तू एक दिवशी विलीन होऊन तू परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होशील. अशा पद्धतीने तो उपदेश भगवंताने त्या याला दिला. त्या उद्धवाने प्रदक्षिणा घातली, भगवंताचा साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंत उद्धव निघून गेला. इकडे ती राहिलेली कथा आता बघा, ती याला जोडून आहे. उद्धव गेला बद्रिकाश्रमामध्ये, त्यांचा भक्त परममित्र तो निघून गेला. इकडे यादव आधीच उन्मत्त झालेले होते, मुलं पाहिले असे वात्रट. त्यांनी दारू पिऊन दिवसभर दारू प्यायची. मैरक नावाची दारू होती, मैरक नावाची दारू प्यायची दिवसभर यादवांनी आणि एकमेकाशी भांडणी करायची. दारू प्यायची आणि एकमेकाशी भांडणी करायची. आपल्याच जातीच्या लोकांशी म्हणजे काका पुतण्याशी, बाप मुलाशी, भाऊ भावाशी, अशा पद्धतीने ते यादव एकमेकाला भांडायला लागले, एकमेकांशी युद्ध करायला लागले. नव्हे एक वेळ तर अशी निर्माण झाली की यादवांना एकमेकाला ठार मारू लागले, मरू लागले. स्वतः जेव्हा विनाशकाले विपरीत बुद्धी, जेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते त्यावेळेला त्याचा नाश व्हायचा असतो. हा नाश होणार होता आणि हा भगवंताला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचा होता. भगवंताने जर ठरवलं असतं तर या नाशापासून हा यादव कुळ वाचू शकला असता. परंतु यांना माहित होतं की यांना आपण वाचवलं तरी हे आपल्या पश्चात सरळ राहणार, हे जगाला त्रासच देतील. म्हणून यादव वंश माझ्या डोळ्यासमोर नष्ट व्हावा म्हणून भगवंताने नरोबा कुंजरोबा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आपसामध्ये शस्त्रास्त्रांनी एकमेकाला वार करायचा आणि भावाने भावाला संपवायचं, दुसऱ्या भावाने त्याला संपवायचं, मारायचं असं करत करत जोपर्यंत शस्त्रास्त्र होते तोपर्यंत सगळे शस्त्रास्त्रांनी त्यांनी एकमेकाला, बरेचसे यादवांनी त्या ठिकाणी एकमेकाला मारून त्या ठिकाणी बरेचसे यादव संपून गेले. काहींची शास्त्र संपली, शस्त्र, त्यांनी काय करावं, समुद्राकाठी यावं. शस्त्र संपल्यामुळे एकमेकाला मारण्यासाठी, एकमेकाशी युद्ध करण्यासाठी समुद्रात यावं. समुद्राच्या किनाऱ्यावर जी लव्हाळ उगवलेली होती त्या मुसळाची ती लव्हाळ इतकी दणकट झाली होती भगवंताच्या कृपाप्रसादाने की ते पाहायला गेले लव्हाळ दिसायचे, पण ते लव्हाळ जेव्हा एकमेकाला मारली जायची ना त्या लव्हाळाच्या आघाताने समोरचा मनुष्य त्या ठिकाणी मरून पडायचा. एवढं त्याचं लोखंडी त्यांचं ते स्वरूप त्या लव्हाळ्याने धारण केलं. हे लव्हाळ उपटायचे आणि त्या लव्हाळ्याचा उपयोग त्यांनी शस्त्र म्हणून एकमेकाला मारण्यासाठी करायचं. अशामध्ये ते पूर्ण यादव वंश नष्ट झाला. इकडे तो सगळा यादव वंश नष्ट झालेला आहे. भगवंताला निजधामाची वेळ आली. भगवंताने पाहिलं आपली सगळी कामं आटोपलेली आहेत, ज्याच्यासाठी आपण अवतार घेतला, दुष्टांचा संहार करण्यासाठी. यादव कुळाचा नाश तो पण झाला. आता आपल्याला निजधामाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. इकडे बलरामाच्या लक्षात आलं की अरे भगवंत आता निजधामाला जाण्याच्या तयारीत आहे. ते येण्याच्या अगोदर आपण गेलो पाहिजे, बरोबर की नाही. आपण गेलो आधी तर आपण आपली शेषशय्या तयार करणार आणि मग आपल्या शेषशय्येवर भगवंत विराजमान होणार. भगवंताला आधी जाऊ द्यायचं, ते कुठे बसतील. म्हणून आपण आधी गेलो पाहिजे. म्हणून बलराम भगवंताला भेटले आणि सांगितले की प्रभू मी आता निघतो.
भगवंताने सांगितलं तू तू निघाला की मी तुझ्या मागे आलोच. समुद्र किनारी जाऊन बसले बलराम दादा, पद्मासन घालून बसले आणि भगवंताचं चिंतन करत करत त्यांनी आपला जो आत्मा होता परमात्म्यामध्ये विलीन केला आणि ते निजधामाला निघून गेले. बलराम निजधामाला निघून गेले. आता काय बाकी होतं? मग एके दिवशी आमच्या भगवंतानी सुंदरपैकी चतुर्भुज रूप धारण केलं बर का, आणि द्वारकेच्या बाहेर आले. सुंदर पिवळं पितांबर, 4 भुजा, 4ही भुजांमध्ये 4ही हातांमध्ये 4 प्रकारची आयुध, सोनेरी रत्नजडित मुकुट काय, आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी, असं सुंदर त्यांचे ते चतुर्भुज, त्यांचं जे वेश जर बघितलं तर खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्या रूपामध्ये तयार झालेले आहेत. आणि एका पिंपळाच्या झाडाखाली आपलाच शेला अंथरला काय, आणि उजव्या मांडीवर आपला डावा पाय ठेवून पद्मासन घालून त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहे. भगवंत निर्धामाला जाण्याच्या तयारीत आहेत. निमित्त पाहतायत. काय पाहतायत? कुठल्याही गोष्टीला काय लागते? निमित्ताशिवाय घटना घडत. भगवंत वाट बघताय. तेवढ्यात जरा आला निमित्त म्हणून. जरा नावाचा पारधी, त्याला नेमकी त्यावेळेला शिकार करण्याची बुद्धी आली आणि तो धनुष्य बाण घेऊन निघाला शिकारीसाठी. दुरून पाहिलं त्याने एका पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून विराज बसलेले आहेत. त्या डाव्या पायाचा जो तळवा होता तो तळवा दुरून त्याला त्या हरणाच्या तोंडासारखा दिसला. बघा घटना कशी घडते. भगवंताच्या पायाचा तळवा बघा, तुम्ही मांडी घालून बसा आणि दुरून बघा बरं, तो हरणीच्या तोंडासारखा दिसतो. आणि तो जरा नाव आता नका बघू, कथा आटोपल्यावर बघा. तर तो त्या जरा नावाच्या पायाने दुरून बघितलं. अरे पिवळं पितांबर नेसलेलं होतं. हरणीचं कातडं कसं असतं, हरणीचं शरीर कसं असतं, पिवळं असतं. पिवळ्या पितांबरावर हा त्यांचा तो तळवा हरणीच्या तोंडासारखा दिसला. आणि जरा नावाच्या पारद्याची खात्री झाली की हरणी त्या ठिकाणी बसलेली. दुरूनच त्याने त्या उखडाला लागलेल्या रिंगाचा बनवलेला बाण बघा, तो बाण त्या जरा नावाच्या पारद्याने तिथून सोडला. धनुष्यातून निघालेला तो बाण सुर सुर करत 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 त्या भगवंत ज्या ठिकाणी विराजमान झालेले होते, बसलेले होते, त्यांच्या पायाच्या तळव्यामध्ये घुसून त्या ठिकाणी त्यांच्या पायातून घडाघडा रक्त वाहायला लागले. भगवंत मात्र आपल्या ध्यानात बसलेले आहेत. भगवंत या सुखापासून दुःखापासून अलिप्त आहेत. कुठल्या पायाला काय लागलं आणि कुठून रक्त वाहत आहे काहीच नाही. स्थितीच भगवंताची अशी आहे. आणि मग जेव्हा तो जरा नावाच्या पारध्याने बाण मारल्यानंतर जेव्हा तो पळत पळत आला हरिणी घ्यायला शिकार, तेव्हा त्याने पाहतो तर काय तिथे आपला बाण कोणाला लागलेला आहे. चतुर्भुज असलेल्या श्रीकृष्णाच्या पायाला आपला बाण लागलेला आहे. पायातून घळाघळा रक्त वाहत आहे. ते रक्त पाहिल्यानंतर, त्या भगवंताला पाहिल्यानंतर तो जरा नावाचा पारधी आक्रोश करायला लागला. देवा देवा तोंड झोडायला लागला, कपाळ मोक्ष करायला लागला आणि रुदन करायला लागला, आक्रोश करा. देवा माझ्याकडे हे काय घडलं, देवा मला माफ करा, माझ्या कळत न कळत माझ्याकडे हे पाप घडलं, देवा मला तुम्ही शासन करा, मला जिवंत ठेवू नका, मला मारून टाका, असा तो आक्रोश करतो. त्याचा आक्रोश बघून भगवंताने डोळे उघडले. जरा शांत, पण देवा मला माफ करा, माझ्या हातून मी तुम्हाला चुकून बाण मारला आणि तो तुमच्या पायाला लागला. जरा कुठली घटना निमित्ताशिवाय घडत. जो जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस निमित्त मात्र असत. म्हणून तू निमित्त होऊन आलेला आहे. तुला आठवतं का? तुला असं वाटतं की माझ्यासारख्या निरपराधाला तुझ्या बाणाने विदीर्ण केलं ना. राम अवतारामध्ये तू वाली होता,
तुझं आणि रामाचं काही वाईट होतं का? पण मी राम अवतारामध्ये असताना तुला निष्कारण बाण मारला, झाडाच्या आड येऊन, आणि तुला वधित केलं. त्यावेळेला मी तुला सांगितलं होतं की कृष्ण अवतारामध्ये या गोष्टीची मी परतफेड, आता ही परतफेड झाली, माझा बदला तू घेतला, निमित्त म्हणून तू चालू आला. आता तू आक्रोश न करता शांत राहा. माझ्या कृपा प्रसादाने तुला आता विमान येईल घ्यायला आणि तू परमपदाला जाऊन पोशी. भगवंताच्या कृपा प्रसादाने विमान आलं. त्या जरा नावाच्या पारध्याने भगवंताच्या अवतीवर प्रदक्षिणा केली, त्यानं साष्टांग प्रणिपात केला आणि त्या विमानात बसून तो वैकुंठात जरा नावाचा पारधी निघून गेला. इकडे द्वारका नगरीमध्ये पूर्ण द्वारका फिरून आला त्यांचा सारथी जो होता, बर का, कुणाचा? भगवंताचा जो रथाचा जो सारथी होता, बर का, दारुक, सारथीचं नाव होतं दारुक. त्याने पाहिलं पूर्ण द्वारका नगरीमध्ये भगवंत दिसत नाही, गेले कुठे, म्हणून तो रथ घेऊन भगवंताला शोधत शोधत आला. तर तो भगवंत कुठे होते? द्वारकेच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसलेले. रथ घेऊन तो दारुक नावाचा त्या सारथी तिथे आला. भगवंताला त्याने प्रणाम केला. म्हणजे भगवंत प्रभू तुम्ही इथे, आम्ही मी द्वारका नगरी पूर्ण शोधत फिरतो तुम्हाला, चला म्हणे द्वारका नगरीमध्ये. म्हणे दारुका, तो आता एक काम कर, माझी आता निज धामाला जाण्याची वेळ आलेली, मी आता निज धामाला जाणार, तुला मी जो निरोप देतो तो तू ऐक. तू मला आता तिथे नेण्याच्या भानगडीत काही पडू नको. तू आता लगेच माझं सांगणं झालं की लगेच तू द्वारकेमध्ये जा. द्वारकेमध्ये माझे आई वडील नातेवाईक जे जे असतील त्यांना तिथून हलव आणि त्यांना हस्तिनापुराला पाठव, अर्जुनाच्या छत्रछायाखाली, बर का. कारण की मी गेलो की ही जी द्वारका आहे पूर्ण समुद्रात बुडेल. त्याच्यामुळे तू बाकी काही तू आक्रोश करण्यापेक्षा तू आता इथून ताबडतोब जा. तो जो रथ आहे ना तो रथ सोडून दे म्हणे, तू उतर म्हणे खाली. आणि भगवंताच्या कृपा प्रसादाने तो रथ तसाच्या तसा स्वर्गामध्ये त्याने आरोहण केलं. स्वर्गामध्ये तो रथ निघून गेला. दारुकाला सांगितला हा निरोप झाला की तू सुद्धा माझ्या बरोबर वैकुंठात येशील. आता मी तुला दिसणार, आपली भेट आता वैकुंठात होईल. तू आता मला पाहत बसू नको, तू आता डायरेक्ट कुठे जाशील? द्वारकेला. द्वारकेला जाऊन सांग की भगवंत निजधामाला गेले, बलराम निजधामाला गेले, भगवंताचा रथ सुद्धा निजधामाला गेलेला आहे. माझा आक्रोश करू नका, बर का. माझ्या आई वडील, माझ्या जेवढ्या पत्नी आहेत त्या सगळ्यांना तू हस्तिनापुराला पाठव. तो निरोप घेतला. त्या दारुकाने भगवंताला प्रणाम केला, प्रदक्षिणा केली, तो निघून गेला. इकडे भगवंताने डोळे गच्च मिटले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप असलेल्या त्या स्वरूपामध्ये ज्योतिरा ज्योत या ठिकाणी मिसळून धामाला निघून गेले. भगवंताचा अवतार कार्य त्या ठिकाणी संपलेलं होतं आणि अवतार कार्य पूर्ण करून भगवान श्रीकृष्ण धामाला निघून गेले. ते निघून गेले लगेच इकडे सोन्याची द्वारका. तोपर्यंत जे काय होते श्रीकृष्णाचे नातेवाईक संबंधी ते सगळे हस्तिनापुरामध्ये निघून गेले आणि ती द्वारका जी होती सोन्याची ती समुद्रात बुडून त्या ठिकाणी गुप्त झालेली आहे. परीक्षित राजाने इथपर्यंतची कथा श्रवण केली. आज परीक्षित राजाचा 7वा दिवस होता. जरी आपली कथा 11व्या दिवशी संपत असली तरी हा जो दिवस आहे हा दिवस परीक्षिताच्या मोक्षाचा म्हणजे 7व्या दिवसाची ही कथा आहे. आपण दररोज 2-2 तास कथा श्रवण केली म्हणून आपल्याला 11 दिवस लागले. पण ही जर दररोज 4 तास जर आपण कथा श्रवण केली तर हा जो प्रसंग आहे परीक्षिताच्या मोक्षाचा हा 7व्या दिवशी बरोबर येतो. आणि 7वा दिवस उजाडलेला आहे. ही सगळी कथा 7व्या दिवसाच्या दुपारपर्यंत ही त्या शुकदेव मुनींनी त्या राजा परीक्षिताला सांगितली आणि सांगितलं राजन, मला जे माझ्या व्यास मुनीच्या माझ्या गुरूंच्या मुखातून जे भागवत जे मला प्राप्त झालेलं होतं ते सगळं भागवत मी तुला ह्या क्षणापर्यंत परिपूर्ण मी सांगितलं. आता तुझी स्थिती अशी झालेली आहे, मला माहित आहे
की 7 दिवस जो भागवत श्रवण करतो त्याच्या भक्तीमध्ये वाढ होते. तुझ्या अंतःकरणामध्ये भक्तीची वाढ झालेली निश्चित आहे. तुझी स्थिती बघितल्यानंतर, तुझी ती देहबोली बघितल्यानंतर मला असं वाटतं की तुझं सगळं चित्त आता भगवंताच्या रूपामध्ये लीन झालेलं आहे. तर तू अशाच पद्धतीने तुझी स्थिती ठेव. स्वतःला ओळख. तू एक ब्रह्म आहे आणि हे ब्रह्मतत्वामध्ये विलीन होणार आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि तो परमात्म्यातच विलीन होणार आहे. आता तू तुझा राहिलेला नाही, तुझं शरीर तुझं राहिलेलं नाही. आत्मा स्वरूपात तू आता या ठिकाणी आहे. आता जेव्हा काही तक्षक सर्प दोष करेल तुला कळणार सुद्धा नाही, कारण की तू त्या शरीरापासून अलिप्त झालेला असेल. त्याच्यामुळे आता मला तू निरोप दे असं शुकदेव मुनींनी सांगितलं. आणि परीक्षित राजाने त्या शुकदेव मुनीचे कोटी कोटी आभार मानले, त्यांची पूजा केली, त्यांना प्रदक्षिणा घातली, त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि शुकदेव मुनी त्या राजा परीक्षिताचा निरोप घेतला आणि शुकदेव मुनी त्यांच्या कार्याला पुढे निघून गेले. इकडे राजा परीक्षित पद्मासन घालून बसलेला आहे. 7वा दिवस शाप वाणी जी होती ती खरी ठरण्याचा दिवस. तक्षक नावाचा सर्प त्या बिळातून निघालेला आहे. नदी किनाऱ्यावर बसलेल्या त्या परीक्षिताला दंश करण्यासाठी रस्त्यात जाताना त्याने एका ब्राह्मणाचं वेश धारण करून तो निघालेला आहे. परीक्षिताला दंश करण्यासाठी ब्राह्मणाचा वेश धारण करून तो येत असताना त्याला जवळच, त्याच्या समोरच एक ब्राह्मण जाताना दिसला. त्या ब्राह्मणाला विचारलं, कश्यप नावाचा ब्राह्मण होता. म्हणे का हो, तुम्ही कोण? म्हणे मी कश्यप नावाचा ब्राह्मण. म्हणे इकडे कुठे चालला? म्हणे मी त्या परीक्षित राजाला सर्पदोष होणार आहे आणि त्याचे विष उतरवण्यासाठी मी चाललो. तक्षक विचार करायला लागला की मी ज्याला मारायला चाललो त्याला हा वाचवायला चालला, मग आता काय करायचं? म्हणे तू त्याला वाचवायला चालला? म्हणे हो. म्हणे एवढा ज्ञानी आहे तू? म्हणे हो, खरंच ज्ञानी आहे. म्हणे कशावर? म्हणे मला विष वितरवण्याची माझ्याजवळ विद्या आहे, त्याची परीक्षा बघण्यासाठी. म्हणे मग तुला जर खरंच विष उतरवता येतं ना तर मी तक्षक नावाचा सर्प आहे, हे हिरवगच्छ झाड आहे ना त्याला मी दोष करतो. माझ्या दोषाने, माझ्या विषाने हिरवगच्छ झाड जळून खाक होईल. याला तू तुझ्या मंत्राने जसे तसं करून बघ. म्हणे खरंच त्या तक्षक नावाच्या सर्पाने त्या हिरव्या गच्छ झाडाला दोष केला आणि या कश्यप नावाच्या ब्राह्मणाने त्याच्या मंत्रोच्चाराने ते विष उतरवलं त्या झाडाचं आणि झाड पुन्हा पूर्ववत. तक्षकाची खात्री पटली की अरे हा खरा विष उतरवणार आहे. म्हणजे तू एक काम कर, तुला राजाचा जीव वाचल्यामुळे काय प्राप्त होईल? म्हणे मला राजा भरपूर काही धनद्रव्य देईल. म्हणे एक बघ, तो जेवढं धनद्रव्य तुला देईल ना त्याच्यापेक्षा दुप्पट धनद्रव्य मी तुला देतो. म्हणे का बरं? तू तिकडे जाऊ नको. म्हणजे त्याचं कर्तव्य जे होतं ते कर्तव्य, कश्यप नावाच्या ब्राह्मणाचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य पार पाडण्यासाठी याने त्याला विकत घेऊन घेतलं. कोणी विकत घेतलं? तक्षक नावाच्या सर्पाने. तू जाऊच नको, मला माझं काम करू दे, मला त्याला ठार मारायचंय. आणि कुठे झाला तू त्याला जिवंत करायला? अरे जिवंत केल्यानंतर तुला जे प्राप्त होणार आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुला द्रव्य देतो, पण तू तिथे जाऊ नको, तू इथूनच घरी जा. तेव्हापासून आमिष द्यायची सवय, तेव्हापासून लाच द्यायची सवय लागलेली आहे. ती आजही लाच देण्याची पद्धत सर्वसामान्य जगामध्ये आहे. अशा पद्धतीने त्याला कश्यप नावाच्या ब्राह्मणाला लाच दिली, आमिष दाखवलं, त्याला धनद्रव्य काय द्यायचं देऊन टाकलं आणि कश्यप नावाचा ब्राह्मण घरी निघून गेला. हा तक्षक नावाचा सर्प नदी किनाऱ्यावर येऊन पोहोचला.
तक्षक नावाचा सर्प खाली येऊन बसला, आपला नदी किनारी जाऊन बसलेला आहे, ज्या ठिकाणी गंगा नदीच्या किनाऱ्यावर पद्मासन घालून हा बसलेला होता, तिथे हा जाऊन पोहोचला. पुन्हा त्याने सापाचं रूप घेतलं. आता त्या परीक्षिताची परिस्थिती अशी झालेली होती की त्याची ज्योतला ज्योत मिळून गेलेली होती, फक्त शरीर बाकी होत. आणि त्या शरीराला दंश करण्यासाठी हा तक्षक त्याच्या जवळ गेला. तक्षक गेला सर्परूपात आणि त्याने त्याच्या पायाला, त्या परीक्षित राजाच्या पायाला चावा घेतला कडकडून. आणि परीक्षित राजाच्या पायाला कडकडून चावा घेतल्यानंतर तिथून तो पसार झाला. चावा घेतला, त्याचा दाह काय होतो, त्याच्या वेदना काय होता, परीक्षिताला काही समजण्याचं कारणच नाही. त्याचं फक्त शरीर बाकी होतं. त्याला कुठलाच त्या दोषाचा त्रास झाला नाही, कुठेच त्याला त्याचा पासून काही वेगळा काही परिणाम त्याच्या आत्म्यावर झाला नाही. उलट त्या तक्षक नावाच्या सर्पाच्या विषामुळे त्याचं जे शरीर होतं ते शरीर मात्र त्या ठिकाणी जळून भस्म झालं. आणि इकडे मात्र 7व्या दिवशी भागवताच्या श्रवणाने त्या परीक्षित राजाला मोक्ष प्राप्त झाला, परमपदाला जाऊन पोचला. आणि इकडे मात्र जेव्हा त्या परीक्षित राजाच्या मुलाला म्हणजे जन्मेजयाला कळलं की अरे माझ्या वडिलांना तक्षकाने अखेर दोष केला आणि मारला, म्हणून त्याची अंत्येष्टी केल्यानंतर, वडिलांची अंत्येष्टी केल्यानंतर बदला घेण्याच्या भूमिकेतून त्या जन्मेजयाने आपल्या बापाच्या वधाचा बदला घेण्याच्या निमित्ताने सर्पयज्ञाचं आयोजन केलं. आणि ज्या सर्पामुळे माझ्या वडिलांना मृत्यू आला, जगामधला एकही सर्प ठेवायचा नाही म्हणे शिल्लक, सगळ्यांना जाळून टाकायचं. बदल्याची भूमिका, प्रतिशोधाची भूमिका. म्हणून त्या जन्मेजय राजाने आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञाचं आयोजन केलं. त्या ठिकाणी ब्राह्मणांना बोलवलं आणि ब्राह्मणांनी आवाहन करायचं. लाखो सर्प त्या ठिकाणी यायचे आणि त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामध्ये जळून खाक व्हायचे. लाखो सर्प जळून त्या ठिकाणी जळून खाक झाले. बरेच दिवस पर्यंत लाखो सर्पांची आहुती देऊन 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 हा यज्ञ चालू होता. इकडे वेळ अशी आली, सगळ्या प्रकारचे सर्प येऊन गेले, पण तक्षक नावाचा सर्प काही येत नाही. जन्मेजय वाटच बघत होता. सगळे सर्प येऊन गेले, ब्राह्मणांना सांगतोय सगळे सर्प आले आणि तो तक्षक कसा काय येत नाही, म्हणजे तो नाही येत. आम्ही आवाहन करतोय, आवाहन केल्यामुळे सगळे सर्प येऊन गेले, पण तक्षक काय येत नाही. म्हणजे का बरं येत नाही, म्हणजे कोणच ठाऊक काय येत नाही. म्हणजे मग तो कदाचित इंद्राच्या आधिपत्याखाली असेल. म्हणजे मग इंद्राच्या आधिपत्याखाली असेल ना, इंद्रासह त्याला बोलवा. इंद्राय स्वाहा तक्षाय स्वाहा. ब्राह्मणांनी उच्चार सुरू केला, आवाहन सुरू केलं, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. इकडे इंद्रापर्यंत ते आवाहन गेलं. इंद्र घाबरायला लागला. हा तक्षासाठी आपल्याला पण जाळावं लागतंय. तक्षक त्याच्या आधिपत्याखाली असल्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त झालेलं होतं. मग इंद्राची स्थिती फार विचित्र झाली आणि हे इंद्रांचे म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती यांच्या लक्षात आलं. म्हणजे इंद्राला भूतलावावर यज्ञामध्ये आवाहन केलं जात आहे. आपण गेलो पाहिजे, देवताला वाचवणं आपलं काम आहे. म्हणून बृहस्पती त्या इंद्राच्या संरक्षणासाठी पृथ्वी तलावावर आले. त्या जन्मेजयाला सांगितलं, म्हणजे जन्मेजया काय लावलं म्हणे हे तू. म्हणजे काय ते ऋषीमुनी, देवा माझ्या वडिलांचा मी बदला घेतोय. माझ्या वडिलाला सर्पाने दंश करून मारून टाकलं, म्हणून मी सगळ्या सर्पांना मारून टाकतोय. हा माझा निश्चय आहे. आणि आतापर्यंत करोडो लाखो करोड मी सर्प जाळून भस्म केले. अजूनही तक्षक आलेला नाही. त्या तक्षकाची वाट बघत नाही. म्हणजे तक्षक येणार नाही. तू त्या तक्षकाच्या भरोशावर जास्त आता तू यज्ञाचा कार्यभार वाढवू नकोस, तर तो तुला शाप देऊन टाकेल, तुला इथे जाळून भस्म करून टाकेल. म्हणजे का बरं येणार नाही, तो अमर झालेला आहे.
आलं का लक्षात? आणि तो इंद्राच्या अधिपत्याखाली सुरक्षित आहे, तो येणार नाही. तू किती त्याला आवाहन केलं तर तो काही येणार नाही. तू आताच्या आता इथे यज्ञ थांबव. आणि मग बृहस्पतींच्या सांगण्यानुसार त्या जन्मेजयाने त्या ठिकाणी तो यज्ञ थांबवला आणि मग तो त्या ठिकाणी त्या हस्तिनापुराच्या राज्यकारभारामध्ये लक्ष देऊन त्या ठिकाणी तो राज्य करायला लागले. ही कथा अखंडित चालावी इथपर्यंत ही भागवताची कथा इथे पूर्ण झाली. पण ती कथा अखंड आपल्या जीवनामध्ये आपण श्रवण करावी म्हणून शास्त्र असं सांगतं की छोट पुन्हा गोकर्ण आख्यान संक्षिप्त स्वरूपातलं तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या उत्तम नगरामध्ये, तुंगभद्रा नदीच्या काठावरच्या उत्तम नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला 2 मुलं, एक धुंदुकारी आणि एक गोकर्ण. धुंदुकारी कसा मेला? अपघाती मेला. गोकर्ण विद्वान होता. धुंदुकारी पिशाच्या योनीमध्ये गेला. त्याला पिशाच्या योनीतून मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून गोकर्णाने भागवताचं आयोजन केलं. तो 7 पेरं असलेल्या त्या बांबूमध्ये धुंदुकारी जाऊन बसला पिशाच्या योनीमधला. 7 दिवस त्या गोकर्णाने आपल्या भावाच्या मुक्तीसाठी भागवताचं आयोजन केलं. 7 दिवस पर्यंत त्याने दररोज कथा ऐकावी. धुंदुकारीने आजची कथा दिवसभर श्रवण केली की संध्याकाळी ते एक बेट फुटावं. असे 7 दिवस त्याने यथासांग कथा एकाग्र चित्ताने, केवळ श्रवण नाही तर चिंतन मनन एकाग्रतेने त्या धुंदुकारीने ती भागवत कथा श्रवण केली. आणि 7व्या दिवशी जेव्हा कथा संपली त्यावेळेला ते 7ही पेर फुटले त्या बांबूचे आणि त्या बांबूच्या मधून एक दिव्य देह धारण करून तो धुंदुकारी त्या ठिकाणी प्रगट झाला. त्याला भगवंताने विमान पाठवलं आणि त्या विमानामध्ये तो धुंदुकारी मोक्षपदाला जाऊन पोहोचला. अशा प्रकारचे हे भागवत 11 दिवसापासून आपण यथाशक्ती यथाबुद्धी खूप चांगल्या पद्धतीने श्रवण केलं. मला या माझ्या बोबड्या वाणीने जे काय तोडकं मोडकं भागवत सांगता आलं हे मी सांगितलं. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. अशा पद्धतीने माझ्या बोबड्या वाणीतून आपण सगळ्या श्रोत्यांनी 11 दिवस पर्यंत हे भागवत श्रवण केलं आणि हे भागवत या ठिकाणी संपलेलं आहे. अशा प्रकारे भगवंताने